भारतात साधारण इनफर्टिलिटी रेट काय असेल आणि त्यात पुरुषांचं प्रमाण जास्त आहे की महिलांचं प्रमाण जास्त आहे? समवेअर 8 ते 9 जोडप्यांना 10 पैकी वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. इतकी भयानक परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे. महिलांवरती दोष दिला जातो, कशामुळे? वंध्यत्व आहे म्हटलं की स्त्रीकडे बघितलं जातं की हिला मूलबाळ होत नाही, आणि बऱ्याचदा असं होतं की त्या पुरुषाला सांगितलेलं असते की ती शुक्राणूची तपासणी करून घे, पण तू करतो, मी व्यवस्थित आहे, मी हेल्दी आहे, मला काय आजार नाही, मी कोणत्याही औषध गोळ्या मला सुरू नाहीत, मग मी कशाला करायचे? हे पुरुष आजही ऍक्सेप्ट करत नाही, हे पुरुष आजही स्वीकारत नाही, आणि हे एक वास्तव आहे. आणि पीसीओडी कशामुळे होतं? गर्भाशय जे आहे ते आतून व्रणित असतं. 30 ते 80 ml इतकं ब्लड त्या स्त्रीच्या शरीरातून बाहेर जातं. पण ज्यावेळेला गर्भाशयातून व्रण जात आहे त्यावेळेला ती मुलगी काय बघते, वयात येणारी मुलगी किंवा ती स्त्री काय बघते, ती एखाद्या सॅनिटरी नॅपकिनची ऍड बघते. सॅनिटरी नॅपकिनच्या ऍड मध्ये काय दाखवतं की ती हिरोईन जी आहे ती धावते आहे, ती ट्रेन पकडते, ती सायकलिंग करते, ती दोरीवरच्या उड्या मारते, ते खेळ खेळते. याची मी केस सुद्धा एक सांगतो. आता माझ्याकडे एक स्पोर्ट्सची मुलगी आहे आणि ती अनमॅरिड आहे. वय तिचं साधारणपणे 17-18 वर्ष आहे आता. आणि ह्या मुलीला स्त्रीबीज ग्रंथीला गाठी झालेल्या आहे. तिची स्त्रीबीज ग्रंथीला गाठ काही कारण नसताना लग्न न झालेल्या मुलीला होणं, तर ह्याचा व्यायामाचा किंवा मासिक पाळीचा इतका मोठा संबंध येतो. तिला विश्रांतीची मासिक पाळीच्या काळात कितपत गरज आहे? समजा बऱ्याचदा काय होतं ना की घरी काहीतरी कार्यक्रम आहे किंवा पूजा आहे किंवा कुठेतरी जायचंय, तर मुली पिरियड डिले करायच्या गोळ्या घेतात. ते किती धोकादायक आहे? आधुनिक शास्त्राचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक थोडीशी डेंजरस गोष्ट जी आमच्या दृष्टीने डेंजरस वाटते आम्हाला, तिला हार्मोनल पिल्स दिल्या जातात. तर ह्या ज्या गोळ्या आहेत त्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत, पण बऱ्याचदा शरीराला त्या हार्मोन्सच्या पिल्सची सवय लागते आणि नंतर त्या स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र बिघडून जातं. हार्मोनल पिल्स घेतल्या तरच मासिक पाळी येते, अन्यथा मासिक पाळी येत नाही. तर ही अतिशय भयानक गोष्ट आहे, अतिशय डेंजरस गोष्ट आहे आजच्या डेटमध्ये बघितली तर. माझ्याकडे तर यंगेस्ट केस अशी आहे की 22व्या वर्षी प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर, म्हणजे 22 वर्षाची मुलगी आहे आणि तिची मासिक पाळी कायमची बंद झालेली आहे. त्यांनी जर एक घ्यायच्या ऐवजी 2 जर गोळ्या घेतल्या तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? ती गोळी घेऊन तुम्ही अशा ठिकाणी असाल की तुम्ही हॉस्पिटलला वेळेत पोहोचू शकत नाही किंवा त्याच्यावरती उपचार करू शकत नाही, तर हे तुमच्यासाठी अतिशय धोक्याचं आहे. म्हणजे 100% सेफ नाहीच आहे. ऍक्च्युअली ते आयुष्यात एकदा सुद्धा घेण्यासारखी गोष्ट नाहीये. डॉक्टर भूषण काळे सर, तुमचं उघड मध्ये स्वागत आहे. थँक्यू. भूषण काळे सर, इनफर्टिलिटी याच्याबद्दल ऐकलं तर आपण भरपूर काही आहे, पण त्याच्याबद्दल स्पष्टपणे एक कल्पना नाहीये किंवा आयडिया नाहीये त्याच्याबद्दल. तर इनफर्टिलिटी काय असतं, कशामुळे होतं, याबद्दल जर आपण चर्चा करणारच आहे. पण त्याआधी मला फक्त प्रेक्षकांना एक ओळख करून द्या ना तुमची. मी डॉक्टर भूषण काळे, आयुभूषण आयुर्वेद वंध्यत्व निवारण आणि केरळ पंचकर्म चिकित्सालय याचा फाउंडर आहे. आणि इचलकरंजी कोल्हापूर येथे आमचे 2 सेटअप आहेत आणि पुणे आणि मुंबईला मी व्हिजिटिंग कन्सल्टिंग करतो. तर याच्यामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून वंध्यत्वाच्या रुग्णांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यासाठी आपण मदत करतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या पंचकर्म चिकित्सा आहेत, त्यांचा उपयोग केला जातो, ज्याच्याद्वारे हार्मोन्स शिवाय कुठल्याही इंजेक्शन शिवाय आपण नैसर्गिकरित्या गर्भधारणा कशी होईल यासाठी प्रयत्न करतो. माझं BMS हे शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर माझं प्रसूती आणि स्त्रीरोग या विषयामध्ये मी MS केलेला आहे आणि पुरुष वंध्यत्व या विषयामध्ये सध्या माझी PhD सुद्धा सुरू आहे. तर अशा पद्धतीनं 2015 पासून आम्ही वंध्यत्व या क्षेत्रामध्ये काम करतोय, ज्याच्यामध्ये आजपर्यंत हजारो रुग्णांना यशस्वी उपचार करण्याचं आम्हाला भाग्य लाभलेलं आहे. सर, इनफर्टिलिटी म्हणजे नक्की काय होतं? तर इनफर्टिलिटी किंवा ज्याला आपण वंध्यत्व असं सुद्धा म्हणतो, तर इनफर्टिलिटी म्हणजे ज्या वेळेला एखादं दाम्पत्य लग्नानंतर कोणत्याही गर्भनिरोधक साधनांच्या शिवाय गर्भधारणेसाठी प्रयत्न करतं आणि तरीही त्या दाम्पत्याला जेव्हा गर्भधारणा होत नाही, तर याला वंध्यत्व असं म्हटलं जातं किंवा याला इनफर्टिलिटी असं म्हटलं जातं. आता इनफर्टिलिटीमध्ये साधारणपणे 2 प्रकार असतात, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एखाद्या वेळेला गर्भधारणा झालेली असते, मग ती यशस्वी असेल किंवा अयशस्वी असेल. म्हणजे पहिली गर्भधारणा झाली आणि लगेचच गर्भपात झाला, किंवा पहिली गर्भधारणा यशस्वी झाली म्हणजे पहिलं बाळ आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते जोडपं प्रयत्न करते, पण त्यावेळेला सुद्धा त्याला प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही, त्याला सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतात. आणि ज्यावेळेला त्यांना मूलच नाहीये तर ह्याला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात. तर प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी अशा 2 प्रकारे हे इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व बघितलं जातं. पण जेव्हा एक पहिलं मूल होतं त्याच्यानंतर दुसरं मूल होत नाही, हे कशामुळे होतं? त्याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत. जी पहिल्यांदा गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी ज्या असतात
त्याच अडचणी दुसऱ्या वेळेला पण येऊ शकतात. पण शक्यतो करून इन्फेक्शन सारखे काही जर कारण घडत असतील, लाईफस्टाईल वगैरे या गोष्टी असतातच, पण इन्फेक्शन हा एक मेन सोर्स असतो की पहिलं बाळ झालेलं आहे पण त्यानंतर आपण गर्भपात केलेला असेल किंवा गर्भपात होण्यासाठी गोळ्या घेतलेल्या असतील किंवा जुनं जे सिझेरियन सेक्शन झालेलं आहे, सिझेरियनद्वारे डिलिव्हरी झाली आहे, त्यानंतर कुठला तरी प्रकारचं इन्फेक्शन आलेलं आहे आणि त्यामुळे गर्भाशय नलिका बंद झालेल्या असतील, अशा अनेक प्रकारची कारणं असतात ज्यांच्यामुळे सुद्धा दुसऱ्या वेळेला गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येते. इनफर्टिलिटी हे म्हणजे नक्की काय म्हणतील, कशामुळे होतं आणि ते असतं काय? ओके, तर वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी याच्यामध्ये जसं आपण बघतो की दोन घटक असतात, एक पुरुष आणि एक स्त्री, दोघांच्या एकत्र संभोग केल्यानंतर गर्भधारणा होत असते. तर याच्यामध्ये पुरुष वंध्यत्वाची कारणं आणि स्त्री वंध्यत्वाची कारणं अशा दोन प्रकारची कारणं असतात. पुरुषांच्या मधली कारणं वेगवेगळी असतात, स्त्रियांच्या मधली कारणं वेगवेगळी असतात. पुरुषांच्या मध्ये प्रामुख्यानं शुक्राणू आणि वीर्य यांच्याशी संबंधित एक 8 ते 10 प्रमुख कारणं आपल्याला भेटतात की ज्याच्यामुळे वंध्यत्व येतं पुरुषाला किंवा त्या दाम्पत्याला. आणि असंच ज्यावेळेला आपण स्त्रियांचा विचार करतो तर स्त्रियांच्या मध्ये गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी येणार आहे किंवा वंध्यत्वाची जी कारणं आहेत हे फार थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड याच्यामुळे आहे ते कारण स्त्रियांच्या मध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे किंवा स्त्री जननांग आहेत त्याचे घटक भरपूर आहेत. जसं की स्त्रीबीज ग्रंथी हा पहिला घटक आहे, त्यानंतर गर्भाशयाच्या नलिका किंवा ज्याला फॅलोपियन ट्यूब म्हणतात, त्याच्यानंतर युटेरस म्हणजे गर्भाशयाची पिशवी, त्या युटेरसचं तोंड म्हणजे सर्विक्स ज्याला म्हटलं जातं म्हणजे गर्भाशय पिशवीचं तोंड, योनी मार्ग, त्यानंतर पेल्विस म्हणजे स्त्रियांचा कटी भाग आणि हार्मोन्स वरती हे सगळं ह्याचं चक्र चालतं. तर या सगळ्यांची गुंतागुंत असते आणि या प्रत्येक घटकाला वेगवेगळे आजार आहेत. जसं की स्त्रीबीज ग्रंथी आहे तर स्त्रीबीज ग्रंथीचे वेगवेगळे आजार आहेत ज्याच्यामध्ये स्त्रीबीज ग्रंथीचं प्रमुख काम आहे स्त्रीबीज तयार करणं, ओव्हम तयार करणं किंवा फॉलिकल तयार करणं ज्याला आपण म्हणतो. तर याच्यामध्ये ते फॉलिकल तयारच होत नाही, फॉलिकल तयार होतं पण ते रप्चरच होत नाही, फॉलिकल तयार होतं रप्चर होतं पण ते पुढे जाऊ शकत नाही म्हणजे गर्भाशय नलिकेचा त्याचा रस्ता बंद असतो किंवा त्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये गाठी होतात. तर त्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये एंडोमेट्रियोसिस सारखा एखादा आजार झालेला असतो. तर या सगळ्यांच्यामुळे स्त्रीबीज ग्रंथी हे कारण म्हणतं वंध्यत्वाचं. असंच गर्भाशय नलिकेचं आहे. गर्भाशय नलिकेमध्ये प्रमुख 2 ते 3 आजार असतात. गर्भाशय नलिकेमध्ये तो रस्ता जो आहे शुक्राणूला स्त्री बीजापर्यंत पोहोचण्याचा किंवा तयार झालेल्या बाळाचा बाहेर गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत येण्याचा रस्ता म्हणजे गर्भाशय नलिका असतं. कारण ज्या वेळेला गर्भधारणा होते ही गर्भाशय नलिकेमध्ये होत असते. तर स्त्रीबीज ग्रंथीमधून स्त्रीबीज तयार होतं आणि अंड स्त्रीबीज नळीमध्ये येतं आणि त्या दरम्यान संभोग होऊन शुक्राणू तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तर या दोघांना मिळण्याचा जो भाग आहे तो म्हणजे गर्भाशय नलिका. आता ही गर्भाशय नलिकाच बंद असते. जसं मी मगाशी म्हणालो की वेगवेगळे इन्फेक्शन हे एक कारण असतं की आधीचं अबॉर्शन झालं असेल, आधीचं सिझेरियन सेक्शन झालं असेल, तर यामुळे हा गर्भाशय नलिकेचा रस्ता हा बंद होतो. गर्भाशय नलिका बंद असणे, दुसरं त्याच्यामध्ये पाणी होणे, त्याच्यामध्ये पस होणे, पू तयार होणे ज्याला हायड्रोसाल्फिंग्स किंवा पायोसाल्फिंग्स म्हणतात, अशा प्रकारचे इन्फेक्शन्स होणे, तिसरं तिथं गर्भाशय नलिकेचा टीबी असणे, अशी काही प्रमुख कारणं असतात ज्याच्यामध्ये गर्भाशय नलिकेच्या आजारामुळे त्या स्त्रीला वंध्यत्व येतं. असंच गर्भाशयाच्या पिशवीचं असतं. गर्भाशयाच्या पिशवीमध्ये फायब्रॉइड सारखे आजार असतील, गर्भाशयामध्ये पडदा असणं, गर्भाशयाचा शिंगासारखा आकार असणं, गर्भाशय अतिशय छोटा असणं किंवा गर्भाशयाला सूज असणं, याचप्रमाणे गर्भाशयाचं तोंड ज्याला आपण सर्विक्स म्हणतो, तर पिशवीचं तोंड सामान्य भाषेत म्हटलं जातं, तर ते पिशवीचं तोंड अतिशय छोटं असणं किंवा ते अतिशय सैल असणं, योनी मार्गातले वेगवेगळे इन्फेक्शन्स असणं ज्याच्यामध्ये वारंवार अंगावर पांढरं जाणं, पाण्यासारखं जाणं, त्याला खाज येणं, त्याला वास येणं, असे वेगवेगळे आजार असतात. तर ह्या वेगवेगळ्या अवयवांच्या मुळे त्या स्त्रीला वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे ज्यावेळेला आपण वंध्यत्वाची कारणं बघतो तर पुरुष वंध्यत्वाची कारणं आणि स्त्री वंध्यत्वाची कारणं अशा 2 विभागामध्ये या वंध्यत्वांच्या कारणाचा विचार केला जातो. भारतात साधारण इनफर्टिलिटी रेट काय असेल आणि त्यात पुरुषांचं प्रमाण जास्त आहे की महिलांचं प्रमाण जास्त आहे? आता असं आहे की पुरुष आणि महिला या दोघांच्या पुरुष आणि महिला हे दोघंही वंध्यत्वाला समान कारणीभूत आहेत. पुरुषांचं प्रमाण जास्त किंवा स्त्रियांचं प्रमाण जास्त असा विचार करण्याचा आजच्या काळामध्ये वेळ राहिलेली नाहीये, कारण दोघेही तितकेच जबाबदार आहेत. आणि साधारणपणे वंध्यत्वाचं प्रमाण जर बघायला गेलं तर आधी 10 पैकी 4 जोडप्यांना वंध्यत्वाला सामोरं जावं लागायचं आणि नंतर ते प्रमाण वाढत गेलं, 10 पैकी 6 जोडप्यांना सामोरं जावं लागलं. आता समवेर 8 ते 9 जोडप्यांना 10 पैकी वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. इतकी भयानक परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे आणि याची कारणं सुद्धा तशीच आहेत. कारण आपण पाश्चात्य जे
आपण जे वेस्टर्न लाईफस्टाईल आहे, पाश्चात्य संस्कृती आहे, त्याचा प्रमाणापेक्षा जास्त अवलंब केलेला आहे. त्यामुळं आता जे इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्वाचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. पर्सेंटेज जे म्हणतो आपण ते वाढत चाललेलं आहे. कारण मासिक पाळीच्या समस्या सुद्धा अगदी वयात येतानापासून मुलींना आपण बघतोय की त्यांना मासिक पाळीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर अशा पद्धतीने जर बघितलं की वंध्यत्वाचं प्रमाण किती आहे, तर साधारणपणे 10 पैकी 8 ते 9 जोडप्यांना आजच्या घडीला वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. बरोबर. आणि पण बऱ्याचदा असं बघितलं जातं अजूनही काही म्हणजे मोठ्या शहरांचा भाग जर सोडला तर बाकी ग्रामीण भागामध्ये किंवा टियर 2 टियर 3 शहरांमध्ये महिलांवरती दोष दिला जातो. तर यामुळे मग मी तुम्हाला विचारलेलं की प्रमाण सारखंच आहे की कमी जास्त आहे की कशामुळे, म्हणजे किती आहे असं वाटतं की तुम्हाला त्याचे अनुभव आलाय की तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यात महिलांचंच प्रमाण जास्त असतं की पुरुष पण असतात आणि पुरुषांमध्ये पण प्रमाण बऱ्यापैकी बघायला मिळते? हो, बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण ज्यावेळेला आपण सायंटिफिकली बघतो त्यावेळेला सायन्स काय म्हणतं, शास्त्र काय म्हणतं की 30% स्त्री ही वंध्यत्वाला कारणीभूत असते, 30% पुरुष वंध्यत्वाला कारणीभूत असतो, 30% कंबाईंड फॅक्टर्स म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघं मिळून 30% कारणीभूत असतात आणि 10% हे अनएक्सप्लेन म्हणतात. त्याच्यामध्ये विविध कारणं येतात आणि काही कारणं अशी असतात की ज्यांच्यामुळे वंध्यत्व का झालंय, कोणत्या कारणाने हे सांगता येत नाही. तर तसं बघायला गेलं तर 30-30% म्हणजे दोघंही समान कारणीभूत आहेत. पण तुम्ही जसं म्हणालात की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज अशी अडचण आहे की ज्या वंध्यत्वासाठी जी चिकित्सालय आहेत किंवा जे ट्रीटमेंट सेंटर आहेत ते साध्या ट्रीटमेंट सेंटर असतील, इनफर्टिलिटी क्लिनिक्स असतील किंवा IVF सेंटर्स असतील, तर हे मोठमोठ्या शहरांच्या मध्येच आहेत. तर छोट्या छोट्या शहरांच्या मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तर यांचा फारच अभाव आहे. त्यामुळे होतं असं की वंध्यत्व आहे म्हटलं की स्त्रीकडे बघितलं जातं की हिला मूलबाळ होत नाही. पण विचार जर आपण बघायला गेला तर ते मूलबाळ होण्यासाठी आपण दोघं कारणीभूत असतो. जसं की बाळ झाल्यानंतर आपण जेवढ्या अभिमानाने सांगतो की हे माझं बाळ आहे, तेवढंच बाळ होण्यापूर्वी वंध्यत्व आहे तर त्याला मीही जबाबदार आहे हे पुरुष आजही ऍक्सेप्ट करत नाही, हे पुरुष आजही स्वीकारत नाही आणि हे एक वास्तव आहे. आणि ज्या वेळेला सगळ्या तपासण्या होतात, सगळे उपचार होतात, बऱ्याचदा असं होतं की एखादा PCOD सारखा आजार निघतो किंवा एखाद्या ट्युबल ब्लॉक सारखा आजार त्या स्त्रीला सहजासहजी सापडून जातो. आणि बऱ्याचदा असं होतं की त्या पुरुषाला सांगितलेलं असते की ती शुक्राणूची तपासणी करून घे, पण तू करतो, मी व्यवस्थित आहे, मी हेल्दी आहे, मला काय आजार नाही, मी कोणत्याही औषध गोळ्या मला सुरू नाहीत, मग मी कशाला करायचे, ह्या भावनेतून तो दुरावला जातो. आणि नंतर जाऊन असं लक्षात येते की 6 महिने 8 महिने उपचारानंतर की त्याच्या शुक्राणूमध्ये काहीतरी दोष आहे. आणि ज्यावेळेला हे त्याला समजतं त्यावेळेला ती, मी जसं म्हणालो की आजही ती ऍक्सेप्टन्सी नाहीये, मध्ये कुठंतरी नैराश्यात जातात. ते कुठंतरी मी म्हणजे माझ्या शुक्राणूमध्ये काहीतरी दोष आलाय, म्हणजे मी काय फार मोठा काहीतरी अपराध केलेला आहे किंवा माझ्यामध्ये फार मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्या भावनेमध्ये या दडपणेमध्ये जातात. आणि त्याची ऍक्सेप्टन्सी आजही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात सुद्धा नाहीये. कारण मोठ्या मोठ्या लोकांना मी ज्यावेळेला आता वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटसाठी येताना बघतो त्यावेळेला मी हे अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला शुक्राणूचा रिपोर्ट तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सांगितलं की ते बऱ्याचदा उपचारासाठी सुद्धा परत येत नाहीत, मग ते डॉक्टर बदलतात, त्या बऱ्याचदा टेस्ट करतात. पण याच्यासाठी सुद्धा जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने विचार केला आणि त्यांची स्टेप बाय स्टेप तपासण्या बाकीच्या केल्या तर त्यांना निश्चितच यशस्वी उपचार करता येतात. बरोबर. आणि याचं तुम्ही याच्या आधी बोलता बोलता सांगितलेलं की प्रमाण वाढलेलं आहे, ते एक जे दैनंदिन जीवन पद्धती त्याच्यामुळे झालेलं आहे. आता आपण पण बघताना बघायला मिळते की IVF सेंटर हे पानाच्या दुकानासारखे IVF सेंटर ओपन झाले. तर ते कशामुळे होत आहेत? मेन म्हणजे आपलं खाण्यापाण्यामुळे, त्या सवयीमुळे होतंय की कामाच्या पद्धतीमुळे होते की कशामुळे होतंय ते? बरोबर. याच्यामध्ये आपण आधुनिक आणि आयुर्वेदिक दोन्ही शास्त्राच्या व्ह्यूने आपण ह्याच्यावरती आपण एक चर्चा करूयात. तर याच्यामध्ये असं आहे की अगदी त्याच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी आहेत, ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हणालो की पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावरती एवढा प्रभाव झालेला आहे. एक आयुर्वेदिक साधा सोपा नियम सांगतं की आपल्या 50 किलोमीटरच्या एरियामध्ये जे पिकतं ते आपण खाल्लं पाहिजे, पण ते आजकाल होत नाही. आपण ज्या वेळेला खाण्याची योग्य वेळ असते त्यावेळेला खात नाही, चुकीचं खातो म्हणजे काय आहे की पिझ्झा बर्गर सारख्या गोष्टी, अतिशय वडापाव सारख्या सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी त्या वेळ काढून नेण्यासाठी खातो. पण शरीराचं पोषण, शरीरामध्ये 7 धातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे 7ही धातू नॉर्मल असतील तर आणि तरच गर्भधारणा होणे आणि चांगली गर्भधारणा होणे आपल्या हातात आहेत. आणि याच्यासाठी चांगलं खाणं गरजेचं आहे. पण होतं काय की आपण चांगलं तर खातच नाही, वेळ मारून नेण्यासाठी आपण, मी जसं म्हणालो की स्नॅक्स खातो, फास्ट फूड खातो आणि त्यातून पोषण अंश शरीराला हवा तो मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की
अवेळी खाणं म्हणजे असं आहे की मला नाश्त्याची वेळ माझी फिक्स करून ठेवलेली आहे, मी जेवणाची वेळ मी माझी फिक्स करून ठेवलेली आहे आणि त्या वेळेतच खाणं आणि ते असं खाणं ज्याच्यातून माझ्या शरीराचं काही पोषण होणार नाही आणि शरीरामध्ये पोषण झालं नाही तर शुक्र धातू जो आपल्या प्रजनन संस्थेशी निगडीत आहे, तर शुक्राचं स्थानिक आणि सार्वदेहिक अशी लक्षणं सांगितलेली आहेत. ज्यावेळेला आपण वंध्यत्वाचा विचार आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने करतो त्यावेळेला आपण काय करतो की फक्त जे शरीराच्या बाहेर वीर्य पडतं त्याला शुक्र असं समजतो, पण आयुर्वेदामध्ये हर्ष, तर्ष, भय, प्रीती, शोक ह्या ज्या सगळी आपल्या शरीरामध्ये लक्षणं दिलेली आहेत ही सार्वदेहिक शुक्राची लक्षणं सांगितलेली आहेत, जी की तुम्हाला गर्भधारणेमध्ये तेवढीच महत्वाची आहेत. आणि ही सार्वदेहिक शुक्राची जी लक्षणं आहेत त्याच्यासाठी स्नेह अंश आपल्या शरीरात जाणं आहे. स्नेह अंश म्हणजे काय, तेलाचे तुपाचे जे प्राकृत तूप आहे, जे देशी गाईचं तूप असेल अशा तुपाचे जे स्निग्ध गुणधर्म, स्नेह वाढवणारे गुणधर्म आहेत ते जायला पाहिजेत. पण आपण काय खातो, जसं मी वडापावचं उदाहरण दिलं, फास्ट फूडचं उदाहरण दिलं, तर हे सगळं वृक्ष अन्न म्हणलं जातं, कोरडेपण आपल्या शरीरात निर्माण करतं, पर्युषित अन्न म्हणलं जातं, म्हणजे जे शिळ झालेलं आहे. आपण ज्या आज साधं जर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर आपण दाल तडका आणि राईस घेतो किंवा भाजी घेतो, तर ती ग्रेव्ही जी आहे ती बनवून ठेवलेली आहे आणि ती बनवून फ्रीजला ठेवलेली आहे. आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये ज्यावेळेला आपण या अन्नाचा विचार करतो तर त्याला पर्युषित म्हणतात. तर शरीरामध्ये आवश्यक सार भाग याच्यातून निर्माण होत नाही. आवश्यक सार भाग निर्माण न झाल्यामुळे धातूंचं पोषण होत नाही, कोरडेपणा वाढतो, वृक्षता वाढतो आणि पुरुषांमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये याचा डायरेक्ट आपल्या शुक्र धातूशी किंवा स्त्री बीजाशी संबंध येतो आणि त्यामुळे गर्भधारणात होण्यामध्ये अडचण येते. दुसरी गोष्ट, कामाचा अतिरिक्त ताण. कामाच्या ताणामध्ये आपण लाईफस्टाईल अशी करून ठेवलेली आहे की झोपेची वेळ आपण फिक्स ठेवलेली नाही, म्हणजे झोपायच्या वेळेला आपण जागरण करतो आणि जागरणीच्या वेळेला आपण झोप काढतो. आपलं जे बायोलॉजिकल रिदम आहे, शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे हे सूर्याशी निगडीत आहे. जे आपण खातो ते पचवायला आपल्याला सूर्य मदत करतो, म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या वेळेला उठणं आणि सूर्यास्ताच्या वेळेला खाऊन आपल्याला विश्रांतीची वेळ झाली आणि रात्री झोपणं हे आपण करत नाही. त्यामुळे आपलं बायोलॉजिकल रिदम बिघडत चाललेला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या मध्ये विशेष करून हार्मोनल इम्बॅलन्स हा आपण जो कॉमनली शब्द ऐकतो, तर हे पूर्णपणे हा हार्मोनल इम्बॅलन्स आपला खाणं पिणं आणि वागण्याशी संबंधित आहे. आयुर्वेद ज्यावेळेला वंध्यत्वाचा किंवा स्त्री रोगाचा विचार करतो त्यावेळेला एक सूत्र आहे, मिथ्याचारेण तहा स्त्रीनाम प्रदुष्टेन आर्तवेन च जायंते बीजदोषाश्च दैवाश्च शृणु तहाभृत. मिथ्याचार, मिथ्या आचार म्हणजे काय, मिथ्या आचरण म्हणजे काय, तर चुकीचं आचरण कशाच्या बाबतीत होतं, आहाराच्या बाबतीत आणि विहाराच्या बाबतीत. आहार चुकीचा झाला तरी त्या स्त्रीला स्त्री रोगाला आणि वंध्यत्वाला समोर जावं लागतं. आणि विहार म्हणजे वागणं, जसं आपण आता चर्चा करत होतो की उठण्याच्या वेळा न पाळणं, उठल्यानंतर आपल्याला शौचाला जावं लागतं. आपण काय करतो, शौचाला वेळेवर जात नाही, शौचाला वेळेवर झालं नाही, पोट साफ झालं नाही तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. शरीराचा हा नियम आहे की उठल्या उठल्या पोट साफ होणं गरजेचं आहे. तर हे वंध्यत्वाच्या बाबतीत कसं लागू आहे तुम्हाला सांगतो. जसं कोंबडी अंड उबवण्यासाठी त्या अंड्यावरती बसते आणि ते अंड उबतं कशातून, तर त्या कोंबडीच्या विष्ठेमध्ये जी उष्णता आहे ती उष्णता ते अंड उबवत असते. प्रत्येक स्त्री, तिची स्त्री बीज ग्रंथी ही तिच्या पोटामध्ये असतात आणि पुरुषाच्या पुरुष बीज ग्रंथी ह्या शरीराच्या बाहेर लटकत असतात. का, तर पुरुषाच्या बीज ग्रंथीला टेम्परेचर कमी लागतं म्हणून त्याला शरीराच्या बाहेर ठेवलेला आहे. शुक्रम सौम्यम आयुर्वेद म्हणतं, शुक्र सौम्य आहे म्हणजे शीत गुणाचा आहे आणि थंड गुणाचा आहे. तर याचा विचार आपल्याला नेहमी आपल्या लाईफस्टाईल मध्ये करावा लागतो. आर्तवम आग्नेयम, आर्तव किंवा जे स्त्री बीज आहे हे उष्ण आहे, तर ही उष्णता प्राकृत असणं गरजेचे आहे. ज्या वेळेला एखाद्या स्त्रीची मलप्रवृत्ती व्यवस्थित नसते, तिची विष्ठा व्यवस्थित बाहेर पडत नाही, त्यावेळेला तिच्या अपचनाचा, त्या विष्ठेचा तिच्या स्त्रीबीज ग्रंथीवरती, गर्भाशयावरती परिणाम होतो. मलाशय म्हणजे ज्याला आधुनिक शास्त्रात रेक्टम म्हटलं जातं, युटेरस गर्भाशयाची पिशवी आणि युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाची पिशवी हे एकमेकाच्या शेजारी राहणारे अवयव आहेत. म्हणजे 3 अवयव असे आहेत की पुढे, मध्ये आणि मागे राहतात. तर यातल्या प्रत्येक गोष्टीच्या आजाराचा दुसऱ्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे शेजाऱ्याच्या घरात जसं भांडण झालं की आपल्याला जो त्रास होतो तसंच या अवयवांचा, हे अवयव शेजारी शेजारी राहतात. मलाशयामध्ये काही विकृती आली तर त्याचा गर्भाशयावर ते परिणाम येतो आणि पर्यायाने वंध्यत्व येतं. आणि दुर्दैवानं ज्यावेळेला आपण आधुनिक शास्त्रामध्ये वंध्यत्वाचा विचार करतो त्यावेळेला या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आजही
80% रुग्ण असे असतात, 80% पुरुष आणि महिला अशा असतात ज्या वंध्यत्वासाठी येतात, पण ज्यावेळेला आम्ही त्यांची शारीरिक तपासणी करतो त्यामध्ये त्यांना मूळव्याधीसारखे आजार आलेले दिसतात. त्यामध्ये त्यांना गर्भाशयाच्या पिशवी बरोबरच मूत्राशयाच्या पिशवीचे आजार आलेले दिसतात. त्यावेळेला आम्हाला वंध्यत्वाची चिकित्सा नाही करावी लागत, आम्हाला फक्त त्याला मूळव्याधीची चिकित्सा, त्याला अपचनाची जो त्रास आहे, आम्लपित्ताची चिकित्सा किंवा मूत्राशयाच्या आजाराची चिकित्सा करतो आणि त्याचं वंध्यत्व आपोआप बरं होऊन जातं आणि त्याला गर्भधारणा होते. तर अशा पद्धतीने त्याचं आचरण महत्वाचं आहे. जसं की सकाळी उठल्यानंतर मलप्रवृत्ती होणं गरजेचं आहे. मलप्रवृत्तीनंतर एक अतिशय दुर्लक्षित किंवा जो आपण सोडूनच दिलेला विषय आहे तो म्हणजे व्यायाम. व्यायामासाठी आपण आज जिमचा अवलंब करतो, जिम मध्ये जातो आणि आपण एसी मध्ये जिम मध्ये व्यायाम करतो. व्यायामाचा असा आहे की कर्मसामर्थ्य, लाघवता ह्या गोष्टी आपल्याला व्यायामातून मिळणं गरजेचं आहे. लाघवता म्हणजे हलकेपणा, शरीराला तो सुडवलपणा आला पाहिजे, शरीराच्या त्या अवयवांची लवचिकता आली पाहिजे. जनरली ज्यावेळेला माझ्याकडे वंध्यत्वाचा रुग्ण येतो त्यावेळेला मी 4 प्रकारचे व्यायाम सांगतो. एक तर त्याला सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करायला सांगतो. सूक्ष्म व्यायाम आपल्याला वरून खाली किंवा खालून वर एका सिक्वेन्सने करायचा असतो, ज्याच्यामुळे शरीरातली लवचिकता वाढते. दुसरा आहे त्याच्यामध्ये शरीराचं वॉर्मअप पण होतं. सूक्ष्म व्यायाम म्हणजे मायक्रो एक्सरसाइजेस म्हणतो. मायक्रो एक्सरसाइजेस म्हणजे ज्यावेळेला आपण मान एका रोटेशनने हलवतो, मान परत अपोजिट रोटेशन, वॉर्मअपसाठी जे करायचे, वॉर्मअपसाठी ज्या गोष्टी करतो त्या, तर हा सूक्ष्म व्यायाम सुरुवातीला आपल्याला करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपली बॉडी वॉर्म होते. त्यानंतर आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार इतका शास्त्रोक्त व्यायाम जगात कुठेही नाही, तुम्हाला जागेची सुद्धा आवश्यकता नाही, कारण सूर्यनमस्काराचा तुम्हाला शास्त्रीय दृष्टिकोन सांगतो. जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो त्यावेळेला वॉर्मअप आपलं झालेलं आहे, आपण मायक्रो एक्सरसाइजेस सूक्ष्म व्यायाम केलेले आहेत, आणि ज्यावेळेला आपण सूर्यनमस्कार घालतोय तर सूर्यनमस्कारामध्ये 12 पोजेस आहेत, 12 वेगवेगळे आसनं सांगितले आहेत थोडक्यामध्ये. तर वेगवेगळ्या आसनांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मेंदू असेल, थायरॉइड ग्लँड असेल, आपल्या पॅनक्रियाज असतील, आपलं लिव्हर, आपले स्प्लीन, आपले किडनीज असतील, ऍड्रिनल ग्लँड्स असतील, आणि स्पेसिफिकली ज्या वंध्यत्वाशी संबंधित ओव्हरीज असतील, तर या सर्व अवयवांचा व्यायाम हा सूर्यनमस्कारामध्ये होतं. कारण प्रत्येक अवयवाचं आकुंचन आणि प्रसरण करण्याचं काम हे सूर्यनमस्कारातील 12 पोजेस होतात. आपण मेंदूच्या व्यायामासाठी पोज करत नाही, पण ज्यावेळेला आपण सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला मागा हात घेतला, आपण पाद हस्तासनापासून ते ज्यावेळेला आपण पर्वतासन करतो, प्रत्येक पोज मध्ये मेंदूला व्यायाम होत असतो, कारण मेंदूची दिशा ही बदलत असते. तसंच थायरॉइड ग्लँडचं होतं, तसंच पॅनक्रियाचं होतं, तसंच लिव्हर आणि स्प्लीनचं होतं. प्रत्येक ग्लँड ही आकुंचन आणि प्रसरण पावत असते. आणि हा व्यायाम आपल्याला कधी करायला सांगितलेला आहे? परत आपण ज्यावेळेला जिमचा विचार करतो, जिम हे पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत कायम ओपन आहेत. आजच्या घडीला आपण चांगला लाऊड म्युझिक लावून जिम मध्ये व्यायाम करतो, पण आयुर्वेदामध्ये व्यायाम कसा सांगितलेला आहे? तुम्ही सकाळी रात्री झोपेतून उठलेला आहात, तुमचं पोट साफ झालेलं आहे आणि तुम्ही रिकाम्या पोटी व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण याचा सुद्धा परत शास्त्रीय दृष्टिकोन असा आहे की या स्टेजला आपलं जे BMR बेसल मेटाबॉलिक रेट ज्याला म्हटलं जाते, किंवा चय अपचयाची जी प्रक्रिया आहे ही न्यूट्रलला असते किंवा 0ला असते. अशा वेळेला ज्यावेळेला आपण व्यायाम करतो त्यावेळेला या व्यायामामुळे शरीरामध्ये जे आपल्याला हार्मोन्स अपेक्षित आहेत हे हार्मोन्स नॉर्मली सिक्रिट व्हायला तयार करतात. कारण त्या अवयवांना आपण व्यायाम देतोय, त्या अवयवांचा व्यायाम आपण नैसर्गिकरित्या करून घेतोय, त्यांचं आकुंचन प्रसरण करतोय आणि त्यांचं फंक्शन वाढतंय. त्यामुळे मी मगाशी म्हणालो की सूर्यनमस्कारा इतका सायंटिफिक व्यायाम जगात नाहीये. त्यामुळे सूर्यनमस्कार करायला लावणे, सूर्यनमस्कार हळूहळू वाढवत नेणे हा दुसरा व्यायाम. तिसरा व्यायाम आहे की पोटाला आणि पाठीचे जे बाक देणारे किंवा आकुंचन प्रसरण करणारे जी योगासनं आहेत अशी योगासनं करणं, ज्याच्यामध्ये तुमचं अगदी वज्रासन आलं, ज्याच्यामध्ये पश्चिमोत्तानासन आलं, ज्याच्यामध्ये उष्ट्रासन आलं, असे व्यायाम आहेत जे पोटाला आणि पाठीला ताण देतील. कारण आपल्याला वंध्यत्वामध्ये जननांगांशी संबंधित मांसपेशींची हालचाल करायची आहे. तर हा तिसरा व्यायाम आपला योगासन. आणि चौथा आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा व्यायाम प्राणायाम. प्राणायामामध्ये आपण अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका अशा गोष्टी गर्भधारणा होईपर्यंत सांगतो आणि गर्भधारणा झाल्यानंतर ओंकाराचा जाप सांगतो. तर या सर्व गोष्टींचा ज्यावेळेला आपण अवलंब करतो त्यावेळेला हार्मोनल इम्बॅलन्स सुधारतं आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास त्या स्त्रीला मदत होते. नाही तर जे तुम्ही व्यायामाचंही सांगितलं की जिम आता एक आपले 12-13 दिवसातले ओपन असते, तर चुकीच्या टाइमला व्यायाम केल्याचा काय दुष्परिणाम होतो शरीरावरती? निश्चितच. आता याच्यामध्ये असं आहे की आयुर्वेदाचा जर आपण दृष्टिकोन विचार केला तर आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितलेले आहेत: शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.
तर प्रत्येक गोष्ट ही ऋतूनुसार बदलते. व्यायामाच्या बाबतीत सुद्धा हा नियम लागू होतो. कारण आपण बघितलं, आपण आधुनिक शास्त्राच्या किंवा मॉडर्नचा सायन्स विचार करतं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 सीझन मानतं. पण आपण ज्यावेळेला अजून डीप जातो त्यावेळेला 6 सीझन होतात, ऋतू 6 होतात. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत. प्रत्येक ऋतूचा आहार वेगळा आहे, प्रत्येक ऋतूची दिनचर्या वेगळी आहे, प्रत्येक ऋतूचं खाणं पिणं वागणं सगळं वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक ऋतूचा व्यायाम सुद्धा वेगळा आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो की ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी आपल्याला एवढं स्वेटिंग असतं, आपल्या शरीरातून एवढा उष्णता बाहेर पडत असते, एवढा घाम बाहेर पडत असतो. या ऋतूमध्ये संभोग सुद्धा कमी करायला सांगितलेला आहे आणि व्यायाम सुद्धा कमी करायला सांगितलेला आहे. याच्या उलट ज्यावेळेला आपण थंडीच्या सीझनमध्ये जातो, हेमंत शिशिरामध्ये जातो, तर त्यावेळेला आपल्या शरीराचं नैसर्गिक बल हे चांगलं असतं. त्यामुळे आपल्याला व्यायाम असेल किंवा संभोग असेल, या दोन्ही गोष्टी चांगल्या किंवा ताकदीने करू शकतो आपण. एक दिवस आड किंवा रेग्युलरली सुद्धा करू शकतो. पण इकडं उन्हाळ्यामध्ये आल्यानंतर त्या आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, चुकीचा व्यायाम जिम मध्ये काय होतं की जिम मध्ये आपण फक्त वेट उचलतो. जसं आता मी वेळेविषयी सांगत होतो की 6 ऋतू सांगितले, तर ऋतूनुसार आपल्याला वेळा बदलाव्या लागतात किंवा ऋतूनुसार त्याचा व्यायामाचा काल बदलावा लागतो. आता हे 6 ऋतू जसे वर्षाचे सांगितलेले तसे दिवसामध्ये सुद्धा दोषांचे प्रकार पडतात. म्हणजे सकाळी 6 ते 10, त्यानंतर 10 ते 2, 2 ते 6. याच्यामध्ये जर आपण वातावरण बघितलं तसं उन्हाळ्या, पावसाळा, हिवाळ्यासारखं सूर्याच्या हिशोबाने आपली सगळी बदलत असते ताकद. तर 6 ते 10 वाताचा काळ आहे, 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे आणि 2 ते 6 हा कफाचा काळ आहे. त्यामुळे तशी लक्षणं आपल्या शरीरात उत्पन्न होत असतात. तर त्या वेळेनुसार व्यायामाचा अवलंब करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, वेळेमध्ये अजून एक महत्वाचं आहे की व्यायाम करताना जिम मध्ये आपण बघतो की बऱ्याचदा खात पित आपण व्यायाम करतो, पण आपल्याला रिकामे पोटी व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण व्यायामामध्ये शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेमुळे आपल्याला भूक लागते. आपला जो पाचकाग्नी आहे तो प्रदीप्त होत असतो. पण आपण काय करतो, त्या पाचकाग्नीचं शमन करत किंवा त्या पाचकाग्नीला मारत जिम मध्ये व्यायाम करतो. कारण एसी हा तिथं नकोच आहे आपल्याला. तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी महत्वाची आहे की ज्यावेळेला आपण व्यायाम करतो, शाखा व्यायाम आणि कोष्ठ व्यायाम अशा 2 प्रकारचे व्यायाम असतात. ज्यावेळेला आपण जिम मध्ये जातो त्यावेळेला फक्त शाखा व्यायाम होतो, कारण आपण फक्त वजन उचलतो, फक्त ताकदीचे व्यायाम होतात, फक्त मसल गेन वरती फोकस असतो. पण ज्यावेळेला कोष्ठ व्यायामाचा आपण विचार करतो, तर कोष्ठ व्यायामामध्ये आपण पोटाचा, पाठीचा यांचा विचार करतो, विशेष करून कोष्ठाचा म्हणजेच पोटाचा विचार करतो. तर याचा परिणाम काय होतो, दोष कोष्ठातून शाखेमध्ये जाणे. आयुर्वेदाचे दोष सांगितलेले ते वात, पित्त, कफ. तर हे दोष कोष्ठातून शाखेमध्ये गेल्यामुळे काय होतं की दोषांचा प्रसार तिकडे होतो. पण जिमच्या व्यायामामुळे काय होतं की जिमच्या व्यायामामध्ये उलट होतं, दोष शाखेतून कोष्ठाकडे येतात, त्यामुळे दोष बिघडतात आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यामुळं वेळ पाळणं आणि व्यायामाचे नियम पाळणं गरजेचं आहे. व्यायामाच्या बाबतीत अजून एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की व्यायाम हा आपण इतका ड्राय बनवलेला आहे, जसा हार आपला वृक्ष झालेला आहे तसा व्यायाम पण वृक्ष झालेला आहे. व्यायामाला आयुर्वेदाने एक पूरक घटना लगेच सांगितलेलं आहे की व्यायाम झाला की अभ्यंगम आचरित नित्यम. आपण फक्त दिवाळीला एकदा शरीराला आपल्या तेल लावतो, पण अभ्यंग म्हणजे जे तेल लावून मसाज करायचा आहे, तर तेल लावून मसाज करणे ही रोजच्या रोज करणाऱ्या व्यायामाला गरजेची गोष्ट आहे. कारण व्यायामामध्ये शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो आणि तो कोरडेपणा कमी करण्यासाठी आपल्याला शरीराला तेल लावणं गरजेचं आहे. आपण हे कधीही करत नाही, आपण फक्त दिवाळीला एकदा, ते पण आई ओरडते म्हणून आपण अभ्यंग स्नान करतो. पण हे अभ्यंग जे आहे हे आम्ही वंध्यत्वाच्या केसेसमध्ये चिकित्सा सुद्धा म्हणून वापरतो. पीसीओडीच्या ज्या केसेस येतात त्यावेळेला त्या स्त्रीच्या शरीरामध्ये खाण्यापिण्या वागण्यामुळे एवढी कोरडेपणा वाढलेली असते की तिचा स्त्रीबीज ग्रंथीतला कोणता आजार आहे आणि त्या कोणत्या आजारावरती कोणत्या प्रकारचं तेल, औषधी तेल म्हणजे तिळापासून काढलेलं तिळाचं तेल, एरंडापासून काढलेलं एरंडाचं तेल, शेपूपासून काढलेलं शतपुष्पाचं तेल, अशी वेगवेगळी तेल आहेत. तर तिला कोणता प्रॉब्लेम आहे, कोणत्या कारणामुळे तिला पीसीओडी झालेला आहे याचा विचार करून आम्ही तिला सर्व शरीराला तेल लावायला देतो, अभ्यंग करायला देतो. म्हणजे जे आपण रोजच्या करण्यातली गोष्ट आहे ती आम्ही उपचार म्हणून वापरतो आणि तिचा पीसीओडी बरा होतो, तिला गर्भधारणा होते, हे आपल्याला बघायला मिळतं. आणि पीसीओडी कशामुळे होतं? पीसीओडीची भरपूर कारणं आहेत, ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल एक मोठा फॅक्टर आहे. पण पीसीओडीचा आम्ही आयुर्वेदिक दृष्टिकोन अतिशय उत्तम आहे, अतिशय छान आहे, ज्याच्याकडे आपण परत दुर्लक्ष करतो. तर पीसीओडी मध्ये आयुर्वेदामध्ये कसा विचार केला जातो, मासिक पाळी जी येते त्या मासिक पाळीच्या 4 दिवसामध्ये पूर्वीच्या काळात आपण बघितलेलं आहे की स्त्रिया विश्रांती करायच्या, त्या घराच्या बाहेर बसायच्या, तर त्याला आम्ही विश्रांती करायच्या असं म्हणतो. तर त्याला वेगवेगळे शब्द आहेत की विटाळ जाणे वगैरे वगैरे. पण जर त्याचा आपण शास्त्रीय दृष्टिकोन बघितला तर
गर्भाशय जे आहे ते आतून व्रणित असतं. 30 ते 80 ml इतकं ब्लड त्या स्त्रीच्या शरीरातून बाहेर जातं. आपल्याला थोडंसं खरचटलं, थोडंसं कापलं तरी आपल्याला ते दुखणं सहन होत नाही. तर हे जे गर्भाशयाची जी पिशवी आहे ती आतून व्रणित आहे, तिथं जखम आहे, त्यातूनच ते रक्तस्राव येते. ते नैसर्गिक आहे, ते प्राकृत आहे, अतिशय योग्य आहे, आम्हाला सुद्धा मान्य आहे. पण ज्यावेळेला गर्भाशयातून व्रण जात आहे त्यावेळेला ती मुलगी काय बघते, वयात येणारी मुलगी किंवा ती स्त्री काय बघते, ती एखाद्या सॅनिटरी नॅपकिनची ऍड बघते. सॅनिटरी नॅपकिनच्या ऍड मध्ये काय दाखवतं की ती हिरोईन जी आहे ती धावते आहे, ती ट्रेन पकडते, ती सायकलिंग करते, ती दोरीवरच्या उड्या मारते, ते खेळ खेळते. याची मी केस सुद्धा एक सांगतो. आता माझ्याकडे एक स्पोर्ट्सची मुलगी आहे, तर ती मुलगी स्पोर्ट्समन आहे. तर मी स्वतः स्पोर्ट्समन असल्यामुळे बऱ्याच स्पोर्ट्सच्या मुलांचा आणि मुलींचा ग्रुप असतो. तर ही एक मुलगी आहे जी स्पोर्ट्समन आहे आणि ती अनमॅरिड आहे. वय तिचं साधारणपणे 17-18 वर्ष आहे आता. आणि ह्या मुलीला स्त्रीबीज ग्रंथीला गाठी झालेल्या आहे. प्रॉब्लेम असा आहे की मासिक पाळीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेला विश्रांतीची गरज आहे त्यावेळेला तिचा व्यायाम सेमच राहतो. तिचं उड्या मारणं, धावणं, तिचा तो सगळा डाएट आहे, जो ड्राय डाएट आहे हा सेमच राहतो. आणि तिला आता स्त्रीबीज ग्रंथीला गाठी झालेल्या आहेत. 3-1 महिन्यापूर्वी ही केस आली होती. तिला पंचकर्म केले, बस्तीसारखे उपचार केले, तिची लाईफस्टाईल बदलली, कोचशी बोललो, तिच्या पॅरेंट्सशी बोललो, तिला विश्रांतीची मासिक पाळीच्या काळात कितपत गरज आहे ते बोललो. 3 महिने तिला आम्ही पूर्ण स्पोर्ट्स पासून ह्या फक्त 3 महिन्यासाठी दूर ठेवलं. आता तिचं मी ऍक्टिव्हिटी परत रिझ्यूम केलेल्या आहे. पण तिची स्त्रीबीज ग्रंथीला गाठ काही कारण नसताना लग्न न झालेल्या मुलीला होणं, तर ह्याचा व्यायामाचा किंवा मासिक पाळीचा इतका मोठा संबंध येतो. तर मासिक पाळीमध्ये काय होतं की गर्भाशय हे व्रणित आहे, गर्भाशयामधून रक्तस्राव होत आहे आणि आपण अशा ऍड बघतो आणि आपण कोरडं खाणं, उड्या मारणं, दिनचर्या किंवा रजस्वला परिचर्येचं पालन न करणं, आयुर्वेदामध्ये रजस्वला परिचर्या म्हणून सांगितलेलं आहे, याचं आपण पालन करत नाही. आणि पर्यायानं काय होतं की इन्फेक्टेड आहे. जर आपल्याला जखम असेल आणि त्या जखमेचं आपण जर केअर नीट केले नाही तर तिथे इन्फेक्शन होतं, तिथं पस होतं. तसंच गर्भाशयाच्या पिशवीचं होतं की गर्भाशयाच्या पिशवीला पुयासारखी उत्पत्ती होते. आपण जरी ते डोळ्यानं बघत नसलो तरी ती पुयासारखी उत्पत्ती होते. आणि याचा परिणाम म्हणून आयुर्वेदामध्ये 20 योनी व्यापत अशा आजार सांगितलेले आहेत. तर ह्या योनी व्यापतासारखे आजार होतात. आयुर्वेदामध्ये योनी मार्गाला, गर्भाशयाच्या पिशवीला त्र्यावर्ता योनीचा भाग मांडलेला आहे. आणि ह्या त्र्यावर्ता योनीमध्ये 20 आजार सांगितले आहेत. या 20 आजारामध्येच पीसीओडीची सर्व लक्षणे दिसतात आणि हा पीसीओडी जन्माला येतो. त्यामुळं रजस्वला परिचर्या विशेष करून पालन करणं त्या स्त्रीनं, त्या मुलीनं हे फार गरजेचं असतं ज्यावेळेला त्यांची मासिक पाळी सुरू होते. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीनं हे एक सगळ्यात महत्वाचं आणि हे मोठं कारण आहे आजच्या काळामध्ये पीसीओडीसाठी. आणि तुम्ही आता बोलताना बोलले की स्त्री बीज ग्रंथीला लग्नाच्या आधी गाठ येणं नॉर्मल नाहीये, लग्नाच्या नंतर गाठ येणं नॉर्मल आहे का? ते कशामुळे असं हे? अच्छा, स्त्रीबीज ग्रंथीचं काम आहे स्त्रीबीज तयार करणं, ते स्त्रीबीज वाढवणं आणि ते स्त्रीबीज फुटणं आणि त्याच्यापासून गर्भधारण होणं. लग्नाच्या आधी असेल, लग्नाच्या नंतर असेल, गाठ ही ऍबनॉर्मल गोष्ट आहे. गाठ होऊनच चालत नाही. लग्नानंतर जर गाठ झाली तरी त्याचे उपचार आणि लग्नाच्या आधी जरी गाठ झाली तर त्याचे उपचार हे सेमच राहतात. फक्त आधुनिक शास्त्राचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक थोडीशी डेंजरस गोष्ट जी आमच्या दृष्टीने डेंजरस वाटते आम्हाला की तिला हार्मोनल पिल्स दिल्या जातात. म्हणजे पीसीओडी सारखा जर आजार असेल किंवा साध्या गाठी असतील स्त्रीबीज ग्रंथीचा तर त्याच्यावरती उपचार जे आहेत ते हार्मोनल पिल्स आहेत, ज्याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असं म्हटलं जातं, OCP असं म्हटलं जातं. तर ह्या ज्या गोळ्या आहेत त्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत. या गोळ्या सुरू असताना त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही. पण होतं काय, ती गाठ वितळवण्यासाठी ज्यावेळेला ह्या हार्मोनल पिल्सचा वापर केला जातो बऱ्याचदा शरीराला रिझल्ट मिळतात, पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात, ती गाठ वितळते. पण बऱ्याचदा शरीराला त्या हार्मोन्सच्या पिल्सची सवय लागते आणि नंतर त्या स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र बिघडून जातं. अशा अनेक केसेस आहेत की ज्या हार्मोनल पिल्सवरती डिपेंडेंट झालेल्या आहेत आणि ज्याच्यामुळं त्यांना हार्मोनल पिल्स घेतल्याशिवाय त्या स्त्रीला मासिक पाळीच येत नाही. अशा कितीतरी डॉक्टर्स आहेत, डॉक्टरांच्या मुली आहेत ज्यांचे माझ्याकडेच उपचार सुरू आहेत की हार्मोनल पिल्स घेतल्या तरच मासिक पाळी येते, अन्यथा मासिक पाळी येत नाही. तर ही अतिशय भयानक गोष्ट आहे, अतिशय डेंजरस गोष्ट आहे आजच्या डेटमध्ये बघितली तर. कारण नैसर्गिकरित्या जर मासिक पाळी येत नसेल आणि नैसर्गिकरित्या तर तिचं ओव्युलेशन होत नसेल तर त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही. त्यामुळे माझ्याकडे तर यंगेस्ट केस अशी आहे की 22व्या वर्षी प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर, म्हणजे 22 वर्षाची मुलगी आहे आणि तिची मासिक पाळी कायमची बंद झालेली आहे. म्हणजे त्या ओव्हरीज, मी त्यांना समजावून सांगताना सांगतो की तुमच्या ओव्हरीज आता आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवरती आहेत, ज्या कधी थांबतील काम करायचं सांगता येत नाही. आणि
POF म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर, म्हणजे त्या केसमध्ये मासिक पाळी बंद झालेली आहे, म्हणजे त्या मुलीची गर्भधारणा व्हायची क्षमता 0% झालेली आहे बिना औषधाची. नैसर्गिकरित्या त्या मुलीला गर्भधारणा होऊच शकत नाही. तर ही खूप भयावह गोष्ट आहे जी फक्त चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होते. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला वंध्यत्वाच्या केसेस येतात, याच्यामध्ये ज्या वेळेला सिस्ट हा विचार करतो, तर हा एवढा मोठा साकल्याने विचार करावा लागतो. मी जे सांगत होतो की हार्मोनल पिल्स शिवाय नैसर्गिकरित्या ज्या वेळेला आपल्याला गर्भधारणा करायची आहे, तर ती बरं आपण कशी करणार? आयुर्वेदोक्त ज्या वेळेला आपण विचार करतो किंवा आयुर्वेदोक्त ज्या वेळेला आपण उपचार करतो, त्यामध्ये हार्मोनल पिल्स हा कन्सेप्टच आयुर्वेदात नाहीये. दोष सुधारणे, धातू सुधारणे, मल सुधारणे या त्रिसूत्रीवरती आपण काम करतो. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्यांच्यावरती आपण अवलंबून राहत नाही आणि त्यामुळे आपली नैसर्गिक गर्भधारणा व्हायची क्षमता वाढून जाते. आणि समजा बऱ्याचदा काय होतं ना की घरी काहीतरी कार्यक्रम आहे किंवा पूजा आहे किंवा कुठेतरी जायचंय, तर मुली पिरियड डिले करायच्या गोळ्या घेतात. बरोबर. आणि बऱ्याचदा असं होतं की त्यांची आईच त्यांना सांगते की आता पूजा आहे घरी, हे गोळ्या घे. ते किती धोकादायक आहे? बरोबर. या बाबतीत 2 हार्मोनलचा पण विषय चालला आहे आपला, त्यामुळे 2 मुद्दे मी सांगेन. एक, मासिक पाळी पुढे जाण्यासाठी पण हार्मोन्स वापरले जातात, आणि यानंतर दुसरा मुद्दा मी सांगेन की बऱ्याचदा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, IPL सारख्या गोळ्या ह्यांचा वापर केला जातो. तर या दोन्ही मुद्द्यांना आपण आता टच करूयात. पहिली गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा आई सांगते, मला सुद्धा बरेच फोन येतात की डॉक्टर असं आहे की सल्ला घ्यायला येतात की आम्हाला ते पुढे ढकलायचं आहे. हे आयुष्यात एकदा कधीतरी करण्यासारखी जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे, कारण ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणतो आपण किंवा इमर्जन्सीमध्ये वापरणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला त्या गोष्टींची सवय करून टाकतो आपण की यावेळेला ही पूजा आली, 5 दिवसाचा पुढे ढकलूया, या दिवस या वेळेला हे काम आलं, हा फंक्शन आला, हे लग्न आलं, तर आपण दरवेळेला ती सवय करतो. तर हे अतिशय चुकीचं आहे, कारण मी जसं म्हटलं की शरीराचं एक नैसर्गिक रिदम आहे, बायोलॉजिकल क्लॉक आहे, मासिक पाळीचं चक्र असं म्हणतो आपण. तर ते चक्र आपण जर डिस्टर्ब केलं तर ती सायकल पूर्ण डिस्टर्ब होते. एक. दुसरी गोष्ट, ज्या गोळ्या घेतात आपल्या देशामध्ये दुर्दैवानं आजही या गोळ्या OTC ओव्हर द काउंटर मिळतात, आणि ओव्हर द काउंटर मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना आता गुगल, अगदी AI सारख्या गोष्टी आपल्याला हाताशी आहेत, त्याच्यामध्ये त्याला विचारायचं ते उत्तर देतात आणि ते जाऊन गोळ्या घेतात. पण याचा धोका किंवा याचा दुष्परिणाम इतका मोठा आहे की ती घेण्याची पद्धत आहे, त्या घेण्याचा डोस आहे, ती गोळी चुकवून चालत नाही. विथड्रॉल ब्लिडिंग म्हणतात. ज्या वेळेला ह्याचा डोस जास्त होतो किंवा याचा डोस चुकतो, त्यावेळेला अतिशय जास्त प्रमाणात अंगावर जायला लागतं, आणि तुम्ही ती गोळी घेऊन तुम्ही अशा ठिकाणी असाल की तुम्ही हॉस्पिटलला वेळेत पोहोचू शकत नाही किंवा त्याच्यावरती उपचार करू शकत नाही, तर हे तुमच्यासाठी अतिशय धोक्याचं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आयुष्यात एकदाच घ्यायला पाहिजे असं मी म्हणालो. ऍक्च्युअली ते आयुष्यात एकदा सुद्धा घेण्यासारखी गोष्ट नाहीये, पण जर तुम्हाला घ्यायची असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं, त्याच्यामध्ये बरेच प्रीरिक्विजिट्स असतात, जसं की गर्भधारणा आहे का चेक करणं. गर्भधारणा असताना तुम्ही हे हार्मोन्स घेणं चुकीचं आहे, कारण तुम्ही मासिक पाळी येण्यासाठी गोळ्या घेताय. दुसरी गोष्ट, तुम्हाला दुसरा कुठला आजार आहे का, असा कुठला प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये ही गोळी चालणार नाही. ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे, आणि मग ही जी गोळी आहे ती घेणं गरजेचं आहे. आणि मी दुसरा मुद्दा मी सांगितलो की IPL किंवा IPL सारख्या गोळ्या किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेतलं जातं. त्याचं नावच मुळात इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहे, जी इमर्जन्सी आपल्याला जीवनात रोज नाही येत, दर महिन्याला नाही येत, आयुष्यात कधीतरी एकदा इमर्जन्सी येते. त्याच्यासाठी सुद्धा आपण कितीतरी इन्शुरन्स आणि कितीतरी बॅकअप बनवलेला असतो, पण इथं आपण तसा विचार करत नाही. अनप्रोटेक्टेड क्वायटर ज्यावेळेला जातो, म्हणजे ज्यावेळेला गर्भनिरोधक साधनं वापरले जात नाहीत आणि आपण त्यानंतर ह्या कॉन्ट्रासेप्शनकडे जातो, ज्याला की इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हटलं जातं. तर यामध्ये काय होतं की ती आपण सायकल परत डिस्टर्ब करतो, आणि त्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचे फेल्युअरचे चान्सेस खूप जास्त आहेत. ते सुद्धा परत प्रिकॉशियसली घेणं गरजेचं आहे. आणि होतं काय की तिथून आपण ती पूर्ण सायकल डिस्टर्ब करून जातो. म्हणजे 100% सेफ नाहीच आहे. सेफ नाहीये, त्याचं नावच इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे. त्यामुळं ते मार्गदर्शनानं, सल्ल्यानं घेणं गरजेचं आहे, आणि गरज नसताना तर अजिबात घेऊ नये. आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल तर आयुष्यातून एखाद्या वेळेस वापरण्यासारखी गोष्ट आहे. ते पण चुकून इमर्जन्सी झाली तर आपण ठरवून इमर्जन्सी क्रिएट करतो आणि त्याचा वापर करतो, म्हणजे आपण ठरवून स्वतःला व्हेंटिलेटरवरती ढकलल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे याचा वापर अजिबात करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर करूच नये.
इनकेस समजा आता कोणी बरेच मुलं मुली हे डॉक्टरचा सल्ला तर याच्यात घेतच नाही, डायरेक्ट गुगलचा सल्ला घेतात. आणि समजा आता जर जसं तुम्ही म्हटलं की IPL किंवा ज्या काही बाकीच्या पिल्स आहेत त्या 100% गॅरंटीड नाहीये, तर समजा त्यांनी जर एक घ्यायच्या ऐवजी 2 जर गोळ्या घेतल्या तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? निश्चितच त्याचा डोस ठरलेला आहे. त्याचा डोस ठरल्यामुळे मी जसं म्हटलं की त्याचं काम काय आहे, गर्भधारणा न होणं, सायकल डिस्टर्ब करणं, त्याच्यानंतर ब्लिडिंग करणं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती इव्हन तुमच्या मनावरती याचा परिणाम होतो, कारण तुम्ही हार्मोनल इम्बॅलन्स झाला की मूड स्विंग्स होतात. तुम्ही हा एक चांगला प्रश्न विचारला. जसं की मनापर्यंत याचा कसा आहे की बऱ्याचदा आपण बघतो की IPL हे जे आहे हे गर्भधारणा होऊ नये यासाठी आहे. गर्भधारणा झाली आणि गर्भपात जर व्हायचा असेल तर गर्भपातानंतर असेल किंवा डिलिव्हरी नंतर असेल, स्त्रीची मानसिकता ही नाजूक असते. आयुर्वेदामध्ये त्याला तेलाने भरलेल्या काचेच्या भांड्याप्रमाणे त्या स्त्रीचं जीवन असतं अशा वेळेला, असं सांगितलेलं आहे. म्हणजे तेलानं भरलेलं काचेचं भांड तुम्ही डोक्यावर घेऊन जर चालताना जी तुम्हाला काळजी घ्यावी लागते, तेवढी काळजी अशा सिच्युएशन्स मध्ये त्या स्त्रीची घेणं गरजेचे आहे. स्त्रीनं त्या स्वतःच्या शरीराची, मनाची आणि कुटुंबाने त्या स्त्रीच्या शरीराची आणि मनाची तशी काळजी घेणं गरजेचं आहे. पण हे आपण करत नाही. या उलट आपण आपल्या स्वतःला एवढ्या मोठ्या धोक्यामध्ये टाकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला एवढे दुष्परिणाम बघायला लागतात की तुमची मासिक पाळी अनियमित होते, तुम्हाला इतर आजारांना सामोरं जावं लागू शकतं आणि याचबरोबर तुमच्या मनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. मूड स्विंग्स होतात, मूड डिस्टर्बन्सेस होतात, अँझायटी, डिप्रेशन सारख्या रोगांना आपल्याला याच्यातून सामोरं जावं लागतं. बरोबर. आणि इनफर्टिलिटीचं प्रमाण आहे ते जसं आपण याच्या आधी चर्चा केलेली की पुरुषांमध्ये भरपूर आहे, तर ते सुधारण्यासाठी असे नैसर्गिक पर्याय काय? ओके, ह्याच्यामध्ये नैसर्गिक पर्याय सगळ्यात महत्वाचा आणि साधा सोपा आहे की आपली लाईफस्टाईल सुधारणं. लाईफस्टाईल सुधारणं याच्यामध्ये मी सांगितलं की सकाळी उठण्याची वेळ आपली फिक्स पाहिजे. आयुर्वेद म्हणतं ब्राह्ममुहूर्तला उठा. आता ब्राह्ममुहूर्त म्हणजे किमान सूर्योदयाच्या पूर्वी उठा. ब्राह्ममुहूर्ताचे वेगवेगळे संदर्भ आहेत. अगदीच शास्त्रोक्त आणि टू द पॉइंट बघितलं तर पहाटे 2 वाजता उठणं गरजेचं आहे. पण आता तर झोपायलाच 2 होतात, रात्रीचे 2 होत आहेत अगदीच. तर इंदूची टीका आहे आणि इंदूच्या टीकेमध्ये मुहूर्ताचा संदर्भ आलेला आहे, किती मुहूर्त आधी उठावं. आणि त्या मुहूर्ताचं जर आपण गणित बघितलं तर इंदू टीकेनुसार पहाटेचे 2 हा ब्राह्मी मुहूर्ताचा अतिशय योग्य वेळ आहे. कारण मी मगाशी परत एक संदर्भ दिला की 2 ते 6 हा वाताचा काळ आहे. वाताच्या काळामध्ये आपण जर उठलो तर वाताची कामं प्राकृत होतात. मग वाताचं प्राकृत काम काय आहे? वाताची 5 प्रकारचे वात आहेत: प्राण, उदान, व्यान, अपान आणि समान. यातला अपान वायू जो आहे, त्या अपान वायूचं काम आहे मलनिस्सरण, मूत्र निस्सरण, रज बाहेर काढणे. त्यानंतर जर गर्भधारणा झाली असेल तर गर्भ टिकवून ठेवणे, डिलिव्हरीच्या वेळेला तो गर्भ बाहेर काढणे, हे सगळं काम अपान वायूचं आहे. आणि हा अपान वायू कधी प्राकृत राहणार? जर तुम्ही त्याच्या योग्य वेळेत उठलात आणि त्याला योग्य वेळेत काम करू दिलं तर तो प्राकृत राहणार, नाहीतर तो विकृत होणार. आणि विकृत झाले की तुम्हाला वंध्यत्वासाला पण सामोरं जावं लागणार किंवा प्रसूतीच्या वेळेला तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही किंवा वेळेच्या आधी प्रसूती होणे किंवा गर्भपात होणे, या सर्व गोष्टी असतात. त्यामुळं तुम्हाला पहाटे 2 ते 6 नाहीये, ठीक आहे, पण पहाटे 6च्या आधी उठतं जे तो आपल्याला चेंजेस करायचे आहेत लाईफस्टाईलमध्ये त्याच्यामध्ये. त्यानंतर व्यायाम करणं, व्यायामाचे मी नियम सांगितले ते फॉलो करणे गरजेचे आहेत. योग्य वेळेला आणि भूक लागल्यानंतर खाणं. तर याच्यामध्ये काय, सकाळी उठल्यानंतर आता आपल्याला चहा कॉफीची अतिशय जास्त सवय झालेली आहे. तर याच्यापेक्षा आपण रसायन काळ असतो, पहाटेचा जो वेळ असतो किंवा सकाळचा जो वेळ असतो तो रसायन काळ आहे. तर याच्यामध्ये आपल्याला साध्या गोष्टी माहित आहेत, जसं की आपल्याला च्यवनप्राश माहिती आहे. च्यवनप्राश हे रसायन आहे जे चवन ऋषींनी चिरतरुण राहण्यासाठी, गर्भ टिकवण्यासाठी या दोन्ही पर्पजने बनवलेलं आहे. तर ते च्यवनप्राशासारख्या रसायनांचं सेवन करणं, दुधासारख्या गोष्टींचं सेवन करणं आणि त्यानंतर भूक लागल्यानंतर आहार करणं, आहार घेणं, जेवढी भूक आहे तेवढीच आहार घेणं. व्यसनांच्या मध्ये अल्कोहोल असेल, सिगारेट स्मोकिंग असेल, टोबॅको असेल, या सर्व गोष्टींचा त्याग करणं असेल, हे फार महत्वाचं आहे. आणि लाईफस्टाईलमध्ये जर आपण फार लांब ड्राईव्ह करून जात असू तर त्याच्यामध्ये आपल्या जननांगाच्या भागातलं टेम्परेचर जास्त वाढतं आणि त्याचा इफेक्ट स्पर्मॅटोजेनेसिस वरती पुरुषांच्या मध्ये आणि स्त्रियांच्या वरती ओव्ह्युलेशन वरती होत असतो. त्यामुळे त्याची काळजी घेणं आणि तिथं गेल्यानंतर वेळेवरती मलमूत्राची संवेदना येते की नाही हे तपासणं. वेळेवरती येत नसेल तर ते वेळेवरती होण्यासाठी उपचार घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे मलमूत्राची संवेदना वेळेवर येत नाही, पहाटे उठल्यानंतर पोट साफ होत नाहीये. मी साधी सिंपल रेमेडी घरच्या घरी सांगतो पेशंटला की तुम्ही काळे मनुके आणा, काळे मनुके भिजवून घ्या,
काळे मनुके भिजवायच्या आदल्या दिवशी रात्री ते सकाळी फुगतात. फुगले की सकाळी जेवणाच्या आधी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी त्याचा वापर करायला सुरू करा. याच्यामध्ये 2 फायदे होतात. अपानवायू प्राकृत होतो, पोट साफ व्हायला लागतं, भूक वाढते आणि मनुके तुम्ही काळे मनुके खाल्ल्यामुळे शरीरातलं लोहाचं प्रमाण म्हणजे रक्ताचं प्रमाण चांगलं व्हायला सुरुवात होते आणि मासिक पाळी सुद्धा प्राकृत व्हायला सुरू होते आणि पुरुषांच्या मध्ये शुक्राणूंची संख्या सुद्धा चांगली व्हायला मदत करते. तर इतकं ते आपल्याला लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्यानंतर आपल्याला रिझल्ट येताना जाणवतात. आणि वेळ झाली की झोपायचं. रात्री जागरण ज्यावेळेला आपण अतिशय जास्त प्रमाणात करतो, जर आपण रात्री जागरण करणार असू तर दुसऱ्या दिवशी दुपारी रिकाम्या पोटी विश्रांती घ्यायला सांगितलेले आहे. तर त्याचा वापर करायचा आहे. दुपारी आपल्याला झोपायचं आहे. आपण 2-2, 2.5 तास नाही झोपायचं आहे. तर फक्त दुपारी झोपण्याची परवानगी आयुर्वेदाने फक्त वर्षा ऋतूमध्ये दिलेली आहे. ज्यावेळेला तुम्हाला ग्रीष्म ऋतूमध्ये वर्षाने दुपारी झोपायची परवानगी आयुर्वेदाने फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये दिलेली आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये ज्यावेळेला कडक उन्हाळा असतो त्यावेळेला तुमच्या शरीराला बल कमी असल्यामुळे, अल्प बल असल्यामुळे तुम्हाला झोपेची गरज आहे. तर यावेळेला दुपारची झोप घेणं फक्त आपण ग्रीष्म ऋतूमध्ये करू शकतो. इतर वेळेला जर आपल्याला झोपायचं असेल तर आसीन तू प्रचलायितम असं सांगितलेलं आहे. त्यामुळे जुन्या काळात आपल्या घरी पाळण्या असायच्या. आसीन म्हणजे काय, बसायचं आहे आणि पाळण्यावरती बसून आपल्याला झोके घ्यायचे, प्रचलायितम. कारण दुपारच्या जेवणानंतर हा कफाचा काळ आहे, कफ वाढतोय. त्यामुळे आपण वाताची ऍक्टिव्हिटी करायची, आसीन तू प्रचलायितम. त्याच्यामुळे तुमचा कफ बिघडणार नाही, वात बिघडणार नाही आणि अशा रोगांना सामोरं जावं लागणार नाही. तर हे चेंजेस आपल्या लाईफस्टाईलमध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्व धातू सुधारतील, शुक्र आणि आर्तवाचं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकू. आणि या सगळ्याच्यामुळे एक इनफर्टिलिटीमध्ये तर मदत होतेच, म्हणजे एक त्याच्यावरती उपाय म्हणून हे सगळे तर आहेत. पण हे झाले आपले एक शारीरिक उपाय, म्हणजे शारीरिक सुदृढतेसाठी जे करायचं आहे ते यात आपल्याला करता येतोय. पण एक सायकोलॉजिकल इश्यू आहे इनफर्टिलिटीमध्ये. काही पुरुषांमध्ये बघायला मिळते की आपण त्यावेळेस एक परफॉर्मन्स प्रेशर असतो किंवा त्यांना त्या गोष्टीमुळे म्हणजे सेक्सकडे बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन होतो तो बदलतो. तर याचा तुमचा काय अनुभव, याच्यावरती काय करायला पाहिजे त्यांनी? हा अतिशय चांगला प्रश्न आहे आणि अतिशय गरजेचा प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला सेक्सशी वंध्यत्व जोडलं जातं त्यावेळेला प्रेस्टिजचा पुन्हा प्रश्न येतो. पुरुषार्थाचं ते प्रतीक असं मानलं जातं पुरुषांच्या दृष्टीने. तर असं आहे की संभोग तुम्ही व्यवस्थित करू शकता, ठीक आहे. एखादा जोडपा आहे त्याची संभोग व्यवस्थित होतोय पण गर्भधारणा होत नाही तर ते नॉर्मल आहे असं पण नाही. आणि संभोग करणं शक्य नाहीये त्यामुळं वंध्यत्व येते, पण तो आई बाबा ते होऊ शकत नाही असं पण नाही. कारण काय, इम्पोर्टन्सी आणि स्टरिलिटी हे 2 वेगवेगळे घटक आहेत. इम्पोर्टन्सी म्हणजे काय, इनएबिलिटी टू इंटरकोर्स, म्हणजे काय की संभोगच करणं शक्य नाही. आणि स्टरिलिटी म्हणजे काय की इनएबिलिटी टू प्रोक्रिएट, म्हणजे काय, ज्याच्यामध्ये गर्भधारणा होत नाही किंवा मूलबाळ होत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक पण आहेत. कारण ज्यावेळेला संभोग करता येत नाही त्यामुळे वंध्यत्व येणं शक्य आहे आणि जे उपचारानं सहजासहजी बरं होतं. पण रुग्ण काय करतो किंवा दाम्पत्य काय करतं किंवा स्पेसिफिकली पुरुष काय करतो की सेक्सशी संबंध आला की तो दवाखान्याची पायरी चाडायचं टळतो आणि तो कुठेतरी ऑनलाईन जातो, कुठेतरी गुगलला, युट्यूबला माहिती घेतो बरेच. कारण माझ्याकडे येणारे जे पुरुष आहेत त्यांचा जर मोबाईल ते ज्यावेळेला काढून दाखवतात ते 25-30 प्रकारचे औषधं तर सहजच खाल्लेली असतात त्यांनी, ते पण बिना माहितीची आणि ते पण चुकीच्या डोसमध्ये, चुकीच्या पद्धतीची, चुकीच्या क्वालिटीची औषधं त्यांनी खाल्लेली असतात. तर याच्यामध्ये ज्यावेळेला आपण ह्या औषधांचा वापर करायचा असतो तर पंचकर्मातील रसायन आणि वाजीकरण या औषधींचा वापर करायचा असतो आणि हे पंचकर्मानंतरच करायचा असतो. आयुर्वेदिक औषधं ओव्हर द काउंटर घेतल्यानंतर ते खाऊन सुद्धा रिझल्ट काय येत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये पंचकर्मांचा अभाव असतो. पंचकर्म केल्यानंतर हे औषधं वापरायचे आहेत, याच्याकडे सर्वांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे रिझल्ट येण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तर याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेला पुरुषांचा आणि हा लैंगिक समस्येचा संबंध असतो तर मगाशी मी जसं म्हटलं की ऋतूनुसार सुद्धा आपल्याला याच्यात विचार करावा लागतो की ज्यावेळेला आपलं अल्प बल आहे त्यावेळेला योग्य वेळेला संबंध ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अजून एक मजेशीर गोष्ट अशी आहे की तुम्ही परफॉर्मन्स प्रेशर हा जो शब्द वापरला, हा परफॉर्मन्स प्रेशर वंध्यत्वाच्या रुग्णांच्या मध्ये स्पेसिफिकली एक योग्य म्हणजे एक विशिष्ट ठिकाणी बघायला मिळतो. ती विशिष्ट ठिकाण असं असतं, स्त्रियांच्या मध्ये अंड तयार होणं, ते वाढणं, ते फुटणं ही एक सायकल असते. स्त्री बीज ग्रंथीमध्ये साधारणपणे 10 ते 20 दिवसाच्या दरम्यान हे अंड वाढत असतं आणि फुटत असतं आणि ही टेस्ट आपण सोनोग्राफीमध्ये बघत असतो. ह्याला फॉलिक्युलर स्टडी असं म्हटलं जातं. फॉलिक्युलर स्टडीमध्ये आपल्याला काय समजतं तर अंड वाढलंय का आणि ते अंड फुटलंय का, आणि हे अंड वाढून जे फुटतं
त्यावेळेला त्या स्त्रीबीज जे फॉलिकल आहे किंवा जे ओम आहे, त्या ओमची लाईफ ही साधारणपणे 12 ते 24 तास असते. आणि पुरुष बीज म्हणजे शुक्राणू ह्याची लाईफ साधारणपणे 24 ते 48 तास असते. त्यामुळे ज्यावेळेला अंड वाढतं आणि फुटतं त्या दरम्यान संभोग करणं, त्या दरम्यान कॉन्टॅक्ट होणं, त्या दरम्यान सेक्शुअल रिलेशनशिप बनणं गरजेचं असतं. आणि त्यावेळेला जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर गर्भधारणेची शक्यता वाढते. कारण ज्यावेळेला स्त्री बीज आहे त्यावेळेला तिथे पुरुष बीज जाणं गरजेचं आहे. होतं काय, 10 ते 20 दिवसाच्या दरम्यान 1 दिवस आड संबंध ठेवा असं डॉक्टर सांगतात आणि त्या पुरुषाला परफॉर्मन्स प्रेशर येतो. कारण योग्य वेळेला मी ते हिट करणं गरजेचं आहे हे टेन्शन त्याला येतं. आणि त्या टेन्शनमध्ये काय होतं, परफॉर्मन्स प्रेशर येतो आणि तो पेशंट येतो की सर सेक्शुअल प्रॉब्लेम व्हायला लागलेत, आता संबंध ठेवणं शक्य होत नाहीये, त्या वेळेला ते होईल, ते जमेल की नाही ही भीती वाटायला लागते. तर अशा वेळेला सुद्धा त्याचं मानसिकता त्याची सांभाळणं, त्याला मनावर काम करणारे औषधं देणं, त्याला त्याचं काउन्सिलिंग प्रॉपर करणं गरजेचं असतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की सेक्शुअल प्रॉब्लेम्स असेही बरेच आजच्या काळात बघायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये 2 प्रमुख घटक आहेत, एक प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा दुसरं इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे आपण ज्याला मराठी भाषेमध्ये शीघ्रपतन, ठीक आहे, शीघ्रस्खलन असं म्हटलं जातं. आणि इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन ज्याच्यामध्ये ताठरता येत नाही किंवा तो संबंधच ठेवू शकत नाही आपल्या पत्नीबरोबर. तर या दोन्ही आजारांच्या मध्ये परत लोक काय चुकतात की ते परत ऑनलाईन जातात, परत सगळं बघतात, इकडं तिकडं वाचतात, चुकीच्या ठिकाणी चुकीची माहिती घेतात आणि हा डाटा खूप इझिली अवेलेबल आहे आणि चुकीच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की चुकीची ट्रीटमेंट होते आणि चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळेपर्यंत ट्रीटमेंट घेतल्यामुळे तो जो रुग्ण आहे, तो जो पुरुष आहे, त्याला योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याला असं वाटतं की मी भरपूर उपचार केले, पण खरं तर त्याने योग्य उपचार केलेले नसतात. आणि त्यामुळे त्याचा सेक्शुअल प्रॉब्लेम हा कधी सॉल्व्ह होत नाही आणि त्याला वाटतं की मी उपचार घेतले तरीही हे बरं होत नाही आणि त्याची मानसिक पातळी खालावते, त्याची कामाची पातळी सुद्धा खालावते. त्यामुळे योग्य निदान होणं आणि योग्य उपचार होणं सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये खूप गरजेचं आहे, सेक्शुअल प्रॉब्लेम्समध्ये खूप गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनचे प्रॉब्लेम आपल्याला बरेच बघायला मिळतात, पण ते बघायला मिळतात तर कोणी असं बोलतायत हे दिसत नाही. तो डेटा येतोय किंवा कुठले डॉक्टर सांगतात की आमच्याकडे पेशंट येतात त्यावेळेस माहिती पडते. पुरुषांमध्ये बघायला गेलं तर जसं स्त्रिया एकमेकांसोबत चर्चा करतात, काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतात, फिजिकल कुठला प्रॉब्लेम असतात, पुरुषांमध्ये हे प्रमाण दिसत नाही. हे मित्रांजवळ ते काही असे प्रॉब्लेम डिस्कस करत नाही किंवा काही. मग आपल्याला बघायला मिळतं की कुठल्या तरी बस स्टॉपच्या बाहेर कुठल्या तरी एखाद्या अशा यांचं पोस्टर लावलेलं असतं किंवा काय, आणि ते आयुर्वेदिक म्हणून ते काहीतरी ते 10-15 जडीबुटी घेऊन बसतात रस्त्यावरती. या लोकांकडे जाणारे म्हणजे पेशंट बरेच दिसतात. त्याच्यामुळे जे नुकसान होतंय ते परमनंट होऊ शकतं की परिणाम काय होतो त्याचा शरीरावरती, जे चुकीचे ट्रीटमेंट होतात त्याचा? निश्चितच खूप चांगला प्रश्न आहे. या अनुषंगानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मला स्कॅम सुद्धा सांगायचा आहे. मध्यंतरी ह्या लैंगिक समस्यांच्या प्रॉब्लेमचा इतका मोठा स्कॅम झाला. मोठमोठी तीर्थक्षेत्रे असतील, मोठमोठी पर्यटन स्थळे असतील, तिथं अशी लोक बसलेली असतात जे अशा प्रकारच्या जाहिराती करतात. बरोबर. आणि याच्यामध्ये ही लोकांना अप्रोच करतात, चुकीच्या पद्धतीची जाहिरात करतात. तुम्ही बस स्टॉप जसं म्हणालात, अतिशय साधी ठिकाणं, मुतारी असेल, छोटी छोटी पब्लिक प्लेसेस असतील. आता तर आजच्या काळात गाड्यांच्या वरती सुद्धा येऊन ते छोटे तुमच्या लिफलेट्स ठेवून जातात. आणि माणसांना काय होतं की ओपनली न बोलल्यामुळं आणि इझिली ऍक्सेसिबल हा माझा प्रॉब्लेम आहे आणि हे माझ्या समोर आलं लगेचच, तर आपण एक ट्राय करूया. आणि त्याच्यामध्ये ते जाहिरात सुद्धा तशा पद्धतीने केलेली असते आणि त्यामुळं माणूस चुकीच्या ठिकाणी जातो. जो मी स्कॅम म्हणालो की वेगवेगळ्या ठिकाणी, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी, तर तिथं जायचं, त्या लोकांना ते कार्ड द्यायचे किंवा त्या जाहिराती द्यायचं, त्या लोकांना आयुर्वेदिक म्हणून एखाद्या ठिकाणी बोलवायचं आणि तिथं अगदी 10-10, 12-12, 15-15 हजार रुपयाची औषधं द्यायची. ज्या माणसाची परिस्थिती नाही तो सुद्धा ती औषधं घ्यायचा आणि त्याला असं वाटायचं की रिझल्ट आलेला नाहीये. आणि ज्यावेळेला रिझल्ट येते त्यावेळेला तो माणूस जर त्या ठिकाणी पुन्हा गेला तर एकतर तिथून ते दुकान गायब असायचं, एकतर तो दवाखाना, सो कॉल्ड आयुर्वेदिक दवाखाना जो असायचा तो तिकडून गायब असतो, किंवा ते जरी असेल तरी थातूरमातूर उत्तर देऊन त्यांना पाठवलं जातं. आणि ही गोष्ट अशी आहे की ओपनली बोलली जात नाही.
त्यामुळे हा स्कॅम मधल्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला. आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा, वैद्यांचा जो ग्रुप आहे, वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एकमेकाला अवेअर केलं की असं असं होतंय. आणि त्यातून जे रुग्ण आमच्यापर्यंत पोहोचतायत त्यांना हे सांगणं, कारण त्यांना एक छोटा पांढरा कागद असतो, त्या पांढऱ्या कागदामध्ये कोडमध्ये काहीतरी औषधं लिहिलेली असतात आणि हे औषध याच मेडिकलला मिळणार, कारण ती चिठ्ठी घेऊन तो दुसरीकडे गेला तर मिळत नाही. या सगळ्या गोष्टींचा आम्ही अवेअरनेस सुरू केलं आणि त्यातून बऱ्यापैकी जे आमच्यापर्यंत पोहोचतायत त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेलेला आहे किंवा त्यांच्या थ्रू बऱ्याच जणांच्यापर्यंत मेसेज गेलेला आहे. या काउन्सिलिंगचा एक चांगलं उदाहरण पण सांगतो. मी माझ्या ज्या पेशंटला असं काउन्सिलिंग केलं होतं, तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सेल्सचं काम करतो तो, तर त्याच्याच कंपनीतल्या त्याच्या मित्राने ती चिठ्ठी घेतली होती आणि तो औषधं घेऊन आला होता. तो चुकीच्या ठिकाणी गेला होता. पण हे काउन्सिलिंगचा असा इफेक्ट होतो की त्याने त्याच्या मित्राला सांगितलं की यू आर इन द रॉंग प्लेस, आणि त्याने माझ्यापर्यंत त्याला पाठवलं. मी बघितलं, मी पण ते सगळे माहिती घेतली, आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ते फोटो वगैरे टाकले की असं असं कोल्हापूरमध्ये सुद्धा हे होत आहे. तर इतकं ते भयानक आहे की लोक चुकीच्या दिशेने जात आहेत. आता याच्यामध्ये योग्य दिशा काय किंवा योग्य उपचार काय किंवा काय केलं पाहिजे, तर याच्यामध्ये हे जे औषधं आपण घेतो ते औषधं एकतर चुकीचे असतात, औषधांची नावं समजत नाही, औषधांचा डोस माहीत नसतो, आणि रसकल्प म्हणजे जे मेटल्स आहेत ते मेटल्स वापरले जातात. आता मेटल्स ज्यावेळेला आपण औषधी म्हणून वापरतो रसकल्प, त्यावेळेला आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या त्याच्या जारण, मारण, सत्वपातन, त्याच्या वेगवेगळ्या शुद्धीकरणाच्या प्रोसिजर सांगितलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने ते शुद्ध होऊन त्या क्वालिटीमध्ये वापरलं जाणं गरजेचं आहे. चांगल्या क्वालिटीचं आणि योग्य क्वांटिटीमध्ये त्याचा डोस पण योग्य असणं गरजेचं आहे. जर ते चांगल्या क्वालिटीचं वापरलं नाही तरी शरीरावरती दुष्परिणाम करतं, आणि ते चुकीच्या डोसमध्ये वापरलं तरी ते शरीरावरती दुष्परिणाम करतं. आणि स्पेसिफिकली किडनी सारखे अवयव, हार्ट सारखे अवयव, ब्रेन सारखे अवयव यांच्यावरती त्याचं काम असतं. आणि मेटल टॉक्सिसिटी म्हणून एक प्रकार असतो. हे मेटल टॉक्सिसिटी अशा चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळं रुग्णांना त्याचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो, आणि चुकीच्या लोकांच्या ठिकाणी गेल्यामुळं ब्लेम इथं इनडायरेक्टली आयुर्वेद होतो. पण आयुर्वेदामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय शास्त्रोक्त पद्धतीने करणं गरजेचं आहे. ते सामान्य माणसांना माहिती नसतं, आणि अशा पद्धतीने जर घेतलं तर अगदी किडनी फेल्युअर पर्यंतच्या आपल्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. अरे म्हणजे हे त्यांच्यामुळे काही परमनंट डॅमेज होऊ शकतात आपल्या शरीराला. निश्चितच. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. तर तो नियम इथं सुद्धा लागू पडतो, कारण जे काम करतं, जे परिणाम करतं ते दुष्परिणाम पण करतं. आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी पण एक छान श्लोक आहे, योगात अपि विषम तीक्ष्णम उत्तमम भेषजम भवेत, भेषजमच्या अपि दुर्युक्तम तीक्ष्णम संपद्यते नृणाम. म्हणजे विषकल्प सुद्धा आहेत, बरीचशी विषारी औषधं सुद्धा आहेत, त्याचा आम्ही औषध म्हणून उपयोग करतो. अतिविषा, त्याचं नावच एका प्लांटचा अतिविषा नावच आहे, पण तिला आम्ही औषधी म्हणून उपयोग करतो, त्याचं शोधन करतो आणि योग्य मात्रेत वापरतो. पण असे विष, उपविष, वेगवेगळे घटक सांगितलेले आहेत ज्याचं आपण शोधन करून औषध म्हणून वापरतो. तर काय म्हणलेलं आहे की योग्य प्रमाणात वापरलं तर विष सुद्धा औषधाप्रमाणे काम करतं, पण जर चुकीच्या पद्धतीने वापरलं तर औषध सुद्धा विषाप्रमाणे काम करतं. त्यामुळं त्याचा डोस आणि त्याची वापरण्याची पद्धत हे फार महत्वाचे आहे. इतकंच काय, त्याची खाण्याची वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आयुर्वेदामध्ये औषध सेवन काल म्हणून प्रकार आलेला आहे. तर औषध सेवन काल हे परत दोषांच्या प्रकारांच्या नुसार अवलंबून आहेत. तर ज्या गोष्टीसाठी तुम्हाला ते औषध तुमच्या शरीरामध्ये पाठवायचं आहे तर ते त्या योग्य वेळेला पाठवणं सुद्धा गरजेचं आहे. हे सगळं झालं आपल्या याच्याबद्दल की चुकीची औषधं जर आपल्याला घेतली किंवा असे फसवणारे जे काही आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून समाजापुढे येतात त्यांच्यामुळे जे काही होते ते परिणाम शरीरावरती परमनंट होत आहेत. पण याच्या व्यतिरिक्त शरीरावर आणखी काही परिणाम होतात जे आपल्या दैनंदिन आहारामुळे होत आहेत किंवा व्यसनामुळे होत आहेत. तर या सगळ्यांचा इनफर्टिलिटीवरती काय परिणाम होतो, जसं की सिगरेट किंवा दारू पिणे किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी म्हणजे जंक फूड, बर्गर, पिझ्झा याचा जो एक फॅड आहे हे खाण्याचं, याच्यामुळे इनफर्टिलिटीवरती काही परिणाम होतो का? निश्चितच. आहाराचा आणि वंध्यत्वाचा हा फार जवळचा संबंध आहे. आहार जे आपण खातो त्या आहारापासून 7 प्रकारचे धातू तयार होतात. मी मगाशी सांगितलं, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. पहिला जो धातू आहे रसधातू, हा रसधातू कुठे बनतो तर आमाशयामध्ये बनतो. आणि या रसधातूचे 2 उपधातू सांगितलेले आहेत, एक स्तन्य आणि दुसरा आर्तव किंवा रज. स्तन्य जे आहे ते स्तनांचं पोषण करतं स्त्रियांच्या मध्ये, जे आहाराच्या रसापासून बनतं, आणि दुसरं जे रज आहे
हे रज धातूचं, म्हणजे रज धातू कुठे असतो तर गर्भाशयाच्या पिशवीमध्ये, जे मासिक पाळीला दर महिन्याला बाहेर पडतं त्याला रज म्हणतात आयुर्वेदामध्ये. तर त्या रजाचं पोषण करतो. तर आहाराच्या रसापासून हे स्तन्य आणि हे रज बनतात. तर रज जर कसा बिघडेल, जर आहारच आपलं चुकीचं झालं तर रज बिघडणार. तर आहारामध्ये जे काय आपण चुकीचं खातो त्याच्यामध्ये रसधातू चांगला बनत नाही आणि त्याच्यामुळे रजधातू चांगला बनत नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या समस्या येतात. त्याच्यामुळे त्या स्त्रीला वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी, आमाशयामध्ये जर चुकीचा आहार गेला तर आमाशयाच्या वेगवेगळ्या विकृती असतात. जसं आमाशयामध्ये क्लेदक कफ बनतो, तर क्लेदक कफाच्या विकृतीमुळे वेगवेगळे आजार होतात. तर ह्या सगळ्या आजारांचा परिणाम म्हणून वंध्यत्व होतं. मग अगदी आमाशयामध्ये होणारा आम्लपित्त असेल, आमाशयामध्ये असणारा इंट्रिन्सिक फॅक्टर, मॉडर्न मध्ये जो सांगितलेला आहे की आमाशयामध्ये इंट्रिन्सिक फॅक्टर बनतं, त्याच्याशी संबंधित प्रॉब्लेम असेल, सर्दी खोकल्यासारखे जे आजार आहेत त्याचा सुद्धा आमाशयाशी संबंध असतो. श्वास कास असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये, श्वास आणि कास अशा व्याधी सांगितलेल्या आहेत, त्याची उत्पत्ती सुद्धा आमाशयामध्ये सांगितलेली आहे. तर आमाशयामध्ये होणारा अन्नद्रवशूल, परिणामशूल, अपचन, गॅसेस या सगळ्या गोष्टींची सुरुवात आमाशयापासून होते. तर आमाशयामध्ये जे आजार होतात त्या सर्वच्या सर्व आजारांचा त्या रजधातूवरती परिणाम होतो आणि त्यामुळे त्या स्त्रीला वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. हे झालं आमाशयामध्ये होणाऱ्या प्रॉब्लेमच्या बाबतीत. आता आपण जे खातो आहारामध्ये, आता हल्ली जर बघायला गेलं की सीडलेस फूड येते, म्हणजे ग्रेप्स आहेत, द्राक्ष आहेत, त्यांच्यामध्ये सीड नाहीये. तर ह्या सीडलेस फूडचा पण आपल्या शरीरावरती इफेक्ट कसा होतो, ज्याच्याला स्वतःला शुक्र धातू नाहीये, ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये बीज निर्माण करण्याची प्रक्रिया नाहीये, ज्याच्यामध्ये ताकद नाहीये, ते तुम्हाला शरीरामध्ये तुमचं बीज निर्माण करायला काय मदत करणार. त्यामुळं हे सीडलेस फूड किंवा हायब्रिड फूड आहे. ह्याच्यामुळं स्वतःचा शुक्र धातू त्या स्त्रीला, त्या पुरुषाला बनवता येत नाही आणि शुक्र किंवा आर्तव जो शुक्र धातूच बनला नाही तर पुढचं प्रोक्रिएशन पॉसिबल नाहीये. इतकंच काय, याच्यामुळे कॅन्सर सारखे दुष्परिणाम सुद्धा होतात. कॅन्सरचा आणि शुक्र धातूचा सुद्धा संबंध असतो. शरीरामध्ये जे नवीन पेशी निर्माण करण्याचं काम आहे हे शुक्र धातूचं काम आहे आणि नवीन पेशींचं विभाजन थांबणं हे अशा चुकीच्या आहार विहार पद्धतीमुळे होतं. याचबरोबर जसं आपण व्यसनांच्या बाबतीत बोललो की मद्यपान असेल किंवा सिगारेट स्मोकिंग असेल, टोबॅको चिविंग असेल, याच्यामुळे काय होतं तर ज्या ब्लड वेसल्स आहेत, तर ब्लड वेसल्स मध्ये त्याच्यामध्ये क्लॉट्स तयार व्हायला जमा होतात. ब्लड वेसलमध्ये जसं की आपण म्हणतो एखाद्या पाईपमध्ये जर चिखल साचला तर पुढं ते पाणी जाणार नाही, ते ब्लॉक होतं. तर अशा पद्धतीनं हे जे अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल, तर ह्याच्यामुळं थिनिंग ऑफ द ब्लड वेसल्स, म्हणजे ब्लड वेसल्स नॅरो व्हायला सुरुवात होते आणि वंध्यत्व तर होतच होतं. पण मगाशी जो आपण विषय बोललो की सेक्शुअल प्रॉब्लेम्स मध्ये सुद्धा असाच इफेक्ट असतो की ज्या पुरुषांना एक खूप मोठं वास्तव आहे जे लोकांना माहिती नाहीये, एक की ज्या लोकांना सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात त्या लोकांना पुढच्या 4 ते 5 वर्षांमध्ये हार्टचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता फार जास्त असते. का? कारण ज्या पेनिस, जे पुरुषाचं लिंग आहे, त्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या हार्टच्या रक्तवाहिन्यांच्या पेक्षा अतिशय छोट्या आहेत. तर हार्टला ज्या ब्लड वेसल्स, हार्टला स्वतःला सप्लाय करणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स आहेत ह्याच्यापेक्षा मोठा आजार हा पेनिसचा झाला. आणि ज्यावेळेला हा पेनाइल अटॅक म्हणतो, कुठल्याही पुरुषाला पेनाइल अटॅक हा हार्ट अटॅक पेक्षा आधी येऊन जातो, पण याच्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष परत केलेलं असतं. त्यामुळं ब्लड वेसल्स नॅरो होणं किंवा ब्लड वेसल्स मध्ये क्लॉट्स जमणं, तर हे एक धोक्याचं लक्षण असतं लैंगिक समस्येमध्ये सुद्धा आणि हार्टच्या समस्येमध्ये सुद्धा. त्यामुळे ज्यावेळेला आम्ही आयुर्वेदामध्ये उपचार करतो त्यावेळेला हृदयधारा म्हणून एक ट्रीटमेंट आहे किंवा हृदयाशी संबंधित ट्रीटमेंट आहे. ज्यावेळेला इनफर्टिलिटीचा किंवा सेक्शुअल डिसफंक्शनचा पेशंट येतो त्यावेळेला आम्ही त्याच्या हार्टशी संबंधित उपचार करतो. हार्टशी संबंधित एक्सटर्नल प्रोसिजर, ज्या बाह्य प्रक्रिया आहेत त्या हार्टच्या संबंधित करतो, कारण हृदयाकडून निघणाऱ्या 2 कंडर आहेत ज्या लिंगापर्यंत जातात असं सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं विचार करावा लागतो ज्यावेळेला अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल, या गोष्टींचा आपण वंध्यत्वाशी विचार करतो किंवा सेक्शुअल प्रॉब्लेमशी विचार करतो. ह्याच्यात मला आणखी एक प्रश्न विचारायचा होता. तसं पिरियड क्रॅम्प बद्दल बोललं जातं, तसंच एक क्रॅम्प असतात ते कशामुळे होतात? मी मगाशी अपानवायूचं बोलला, अपानवायूचा उल्लेख केला. अपानवायूचं काम आहे की सगळं बाहेर शरीराच्या बाहेर काढणं म्हणजे काय, त्याची दिशा आहे. त्याची दिशा अनुलोम म्हणून सांगितलेली आहे. अनुलोम म्हणजे खालच्या दिशेने नेणं.
तर मासिक पाळीचं रक्त जे आहे ते खालच्या दिशेने जातं, आपलं मलप्रवृत्ती खालच्या दिशेने होते, त्याच्यानंतर मूत्रप्रवृत्ती खालच्या दिशेने होते, पोटात गॅसेस झाले तर ते खालच्या दिशेने जातात, डिलिव्हरीमध्ये जे बाळ बाहेर पडतं शरीराच्या ते खालच्या दिशेने जातं. ही जी दिशा आहे याला अनुलोम दिशा असं म्हटलेलं आहे. तर अनुलोम दिशेच्या विरुद्ध आपण काही करतो तर ते प्रतिलोम होतं, म्हणजे विरुद्ध दिशेने जाणं सुद्धा अवघड असतं. आणि ह्याच्या प्रतिलोम गेल्यानंतर काय होतं, वात आहे, वाताला बाहेर जायचं शरीरामध्ये त्याच्या प्राकृत दिशेने, तो प्रतिलोम झाला. प्रतिलोम झाल्यानंतर काय करणार, तो फिरत राहणार. संचारी वेदना असा एक शब्द आलेला आहे, उदावर्त असा एक व्याधी आलेला आहे. तर या उदावर्त व्याधीमध्ये काय होतं, कटी भागामध्ये हा जो अपान वायू आहे हा फिरत राहतो. त्यामुळे पिरियड क्रॅम्प्स असतील किंवा ज्या एग क्रॅम्प्स असतील अशी लक्षणं दिसतात. आणि याच्यामध्ये फार सोपी सिंपल चिकित्सा आम्ही करतो. याच्यामध्ये काय, त्या स्त्रीने फक्त घरच्या घरी तेल किंवा तूप घ्यायचं आहे जेवणातून, त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक आहे. त्याच्याबरोबर मग असे सांगितले की काळे मनुके भिजवून घ्यायचे आहेत, त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक आहे. नाहीतर अणुआसन बस्ती, तेलाचा बस्ती देतो किंवा काड्याचा बस्ती देतो. तर हे काय करतं की अपान वायूची दिशा परत प्राकृत करतो. जो प्रतिलोम झालेला आहे किंवा उदावर्तासारखा जो फिरतोय आणि जो वेदना क्रिएट करतोय त्याला नॉर्मल दिशेने आपण पाठवायचं, अनुलोम करायचं, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. ओके सर, तुम्ही आज उघडला वेळ दिला. तुम्ही आज इनफर्टिलिटी बद्दल, व्यसनांबद्दल, जे बाहेर स्कॅम सुरू आहे आयुर्वेदाबद्दल, त्याच्याबद्दल जी काही माहिती आम्हाला दिली, आमच्या प्रेक्षकांना जे काही जागरूक करण्याचं काम केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला सुद्धा आपण आमंत्रित केलं. आमच्या गुरूंचे, आमच्या आयुर्वेदाचे जे विचार आहेत ते उघडच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी दिलीत, त्याबद्दल माझ्याकडून, माझ्या क्लिनिककडून आणि आयुर्वेदाकडून मनःपूर्वक आभार.